सगळ्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार। आणि या पत्रकार परिषदेच्या व्हिज्युअल किंवा त्याचं प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, इन्स्टा लाईव्ह आणि बाकी माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या नागरिकांना, माझ्या भिवंडी वाडा मनोर महामार्गातल्या माझ्या सगळ्या बांधवांना माझा नमस्कार। आजची पत्रकार परिषद कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन, आनंद, उत्सव किंवा कोणावर टीका करण्यासाठी अजिबात नाही। 30 सप्टेंबर रोजी जे आंदोलन, आमरण, उपोषण मी सुरू केलेलं भिवंडी जन आंदोलन समितीच्या माध्यमातून माझे सगळे सहकारी आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी शेतमजुराचीच पोरं ही सगळी आहेत आणि त्यांनी सुरू केलेलं जे आंदोलन होतं त्याची सुरुवात आम्ही केलेली। एक 7-8-10 लोकांनी सुरुवात केली आणि ती सुरुवात कशी झाली याची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक फेसबुक लाईव्ह मी केलं, खुपरीला अपघात झाला, त्या अपघाताने अत्यंत वेदना झाल्या आणि त्यानंतर आपण हे सगळे निर्णय घेत आलो आणि त्यानंतर हे आंदोलन 30 तारखेच्या जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर ते आंदोलन माझं राहिलं नाही, माझ्या सहकाऱ्यांचंही राहिलं नाही। तर ते आंदोलन वाडा, भिवंडी, मनोर या महामार्गावर प्रवास करणाऱ्या, त्या खड्ड्यांच्या वेदना भोगणाऱ्या आणि या रस्त्यामध्ये ज्यांच्या अपघातात कोणीतरी आपतेष्ट गेलंय, कोणाला तरी बळी गेलाय, त्यांच्या वेदना असणारे त्यांच्या जवळच्या लोकांचं हे आंदोलन झालं। आणि तुम्हा सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटेल की एका किरकोळ आणि सामान्य माणसाने सुरू केलेलं आंदोलन, या 4 दिवसाच्या आंदोलनात तब्बल 10,500 लोकांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शवला। त्यामध्ये राजकीय पुढारी किरकोळ असतील, बोटावर बोलण्या इतके असतील, पण ज्यांचा राजकारणाशी काडी मात्र संबंध नाही, मग ते रिक्षावाले असतील, ओमनीवाले असतील, भाजीवाले असतील, टपरीवाले असतील, भंगारवाले असतील, अगदी सर्वसामान्य माणूस या रस्त्याने प्रवास करणारा की जो ट्रकचा ड्रायव्हर आहे, टेम्पोचा ड्रायव्हर आहे, मराठी आहे, अमराठी आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, माझा आदिवासी बांधव आहे, माझा बौद्ध बांधव आहे, माझा कुणबी बांधव आहे, माझा आगरी बांधव आहे, माझा कोळी बांधव आहे, सगळ्यांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, हे सगळ्यांनी तुम्ही लाईव्ह बघितलं, कारण आपलं पूर्ण आंदोलन हे लाईव्ह होतं। यामध्ये वकील बांधव आले, शिक्षक आले, डॉक्टर्स आले, विद्यार्थी आले, शालेय विद्यार्थी आले। पोलिसांना फक्त अडचण आहे आपल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायची, कारण त्यांच्यावर जबाबदारी आणि शासकीय सेवेतल्या लोकांना अडचण आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक पाठिंबा दिला की बाबा आम्ही प्रत्यक्ष लढू शकत नाही, पण तुम्ही ज्या प्रश्नावर काम करता त्या माझ्या वेदना आहेत, त्या आमच्या वेदना आहेत। मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की मला वाटते आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातलं मला माहित नाही, पण आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कोण मोबाईल चालू करतात? ठाणे पालघर डबल आवाज येते। आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कदाचित हे पहिले आंदोलन असेल, तुम्ही नसेल तर मला माझी चूक दुरुस्त करा पत्रकार मित्रांनी, की ज्या आंदोलनामध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून फेसबुकवर लाईव्ह आणि सीसीटीव्ही कॅमेरे व्हॉइस रेकॉर्डर सह सुरू ठेवलेलं होतं आणि व्हॉइस रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज लावून अत्यंत पारदर्शकपणे केलेलं हे आंदोलन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलं। या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळालं, आम्ही जिंकलो। आपल्या ज्या 5-6 मागण्या होत्या त्यातल्या आपल्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या, तत्वत मान्य झाल्या आणि काही मागण्यांबाबत आराखडा ठरला। प्रमोद पवार जिंकला नाही। एका क्षणासाठी असं गृहीत धरा की प्रमोद पवार नावाचा व्यक्ती हारला, कारण मी बोंबलून थकलो आणि अजूनही जर लोकांना प्रश्न असतील तर प्रमोद पवार हारला। पण जिंकलं कोण? तर या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक जण आणि या आंदोलनाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणारा, सकारात्मक पाठिंबा देणारा, भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर प्रवास करणारा प्रत्येक जण जिंकला। माझ्या समोर असेल तुम्ही सगळे पत्रकार मित्र जिंकले, कारण तुम्हीही तुमच्या चॅनलवर, तुमच्या पेपरच्या डेस्कवर, हेड ऑफिसला डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेशर असतात, मलाही कल्पना, मी पत्रकारिता केली, तर सगळं प्रेशर झुगारून तुम्ही माझ्या बातम्या केल्या। ज्याला मोठ्या चॅनलला जमलं नाही त्याने त्याच्या युट्यूब चॅनलला तरी बातमी केली, त्यामुळे तुम्ही सगळे जिंकले आणि ह्या विजयाचं श्रेय तुम्हा सगळ्यांना अर्पण करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे।
जे काही आंदोलनात जर यश मिळालं असेल तर ते सगळं यश मी जनतेच्या पदरात टाकण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि जो काही त्यातला पराभव असेल तो पराभव प्रमोद पवारचा आहे आणि तो पराभव स्वीकारायला मी इथं बसलेलो आहे. मित्रांनो, आपण महत्वाची मागणी केलेली जी पहिली मागणी होती आपली की भिवंडी माढा महामार्गाची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करावी. पहिल्याच दिवशी उपोषणाच्या समारोपाच्या पहिल्याच दिवशी भिवंडी वाडा रस्त्यावर जी मागणी आपण केली आणि ती ऑन कॅमेरा आहे की 4 टीम कराव्या दुरुस्तीच्या. भिवंडी ते अंबाडी 4 टीम करायच्या आणि अंबाडीपासून वाड्यापर्यंत मनोरपर्यंत 4 टीम करायच्या. कारण मनोरमध्ये एवढं काम नाहीये आणि इकडे बराचसा पॅच हा कॉन्क्रीटचा झालेला आहे. तर त्या पद्धतीचं नियोजन करून आजही आम्ही एक उपोषण आश्वासन समिती नावाचा ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे अधिकारी आणि ठेकेदारांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या अपडेट्स आम्ही दिवसभर घेत राहतो. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी जनांदोलन समितीची माझी सगळी टीम आम्ही 3-4 गाड्या घेऊन या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पाहणी केली की खड्डे कुठं भरलेत, कसे भरलेत. आणि खड्डे भरण्याचं मेथड तुम्हाला सांगतो की काही ठेकेदारांनी रस्त्यावरची डांबर काढून विकली, याची साक्षीदार तुम्ही पण आहे. जे लोकांना सांगतात चोर, त्यांनी त्या रस्त्यावरची डांबर त्याची किंमत तुम्हाला सांगतो मी 600 रुपये डंपरने विकली. तुम्ही जाऊन वाड्याच्या रस्त्याच्या हायवे चेक करा, प्रत्येक रस्त्याच्या साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये भरण्यात आल्या डांबरीच्या, झाल्यात की नाही मला सांगा. त्या भरण्या कोणी गेल्या तर ज्यांनी रस्त्याचं आधीचं पॅचवरचं काम घेतलं आणि काही ठिकाणी ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी रस्त्यावरची डांबर अक्षरशः विकली. आणि जेव्हा मी आवाज उठवला आणि मी विरोध केला तेव्हा ती डांबर विकणं बंद झालं. आणि मग त्याला एक मिलिंग मशीन येते की डांबरचा पॅच मिल करायचा, त्याची पावडर करायची आणि तो खड्ड्यांमध्ये टाकला आणि त्याच्यावर जर रोलिंग केलं, कॉम्पॅक्टिंग केलं तर खड्डा लगेच उधळत नाही. नुसता जीएसबी टाकला, नुसती खडी टाकली तर खड्डा लगेच उधळतो. आता तुम्हाला मी गुगल फोटो आज शेअर केलेले आहेत की त्यामध्ये डांबराचं जे मिलिंग मटेरियल आहे, स्क्रॅपिंग मटेरियल आहे ते टाकून कॉम्पॅक्टिंग सुरू आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी माझ्या जनतेला, माझ्या बांधवांना रिलीफ मिळाली. त्यानंतरची आपली मागणी होती की 803 करोडची इगलचे टेंडर घेणाऱ्या इगल कंपनीने भिवंडी आणि वाड्याला ऍट अ टाइम सायमल्टेनियसली एकाच वेळी 4 ठिकाणी काम चालू करायचं. हे 4 स्पॉट आम्ही काल व्हेरीफाय केले. त्या ठिकाणी भिवंडीच्या विश्वभारती फाट्याजवळ असेल, अनगाव जवळ असेल, मापोली जवळ असेल, वारेट जवळ असेल, हे 4 पॅच आयडेंटिफाय करून दुरुस्तीचं वेगळं काम, खड्डे भरायचं आणि त्याचबरोबर जो काँक्रीटचा रस्ता त्यांनी केलाय तो वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यासाठी त्यांनी वेगळ्या टीम कराव्या. आणि हे काम टाइम लिमिट मध्ये कसं होईल, हे काम तातडीने कसं होईल यासाठी त्यांनी त्यांच्या कामाचा आराखडा आम्हाला द्यावा, ही मागणी आपली होती. आणि ती मागणी तशाच पद्धतीने पूर्ण होऊन सगळे अधिकारी, माननीय खासदार साहेब जे उपोषण सोडवण्यासाठी विनंती करण्यासाठी आलेले डॉक्टर हेमंतजी सौरा आणि सगळ्या जनतेसमोर या मागण्या मान्य झाल्या. तसं आपण त्यांच्याकडनं कमिट करून घेतलं. नवीन टेंडरच्या जे काम 800 करोडचं आहे ते त्यात पारदर्शकता असावी, कोणाला चोऱ्या करता येऊ नये, कोणाला दलाली खाता येऊ नये, कोणाला कंपनीला ब्लॅकमेल करायची वेळ येऊ नये म्हणून आपण या 800 कोटीच्या टेंडरवर जनतेची नियंत्रण समिती असावी अशी मागणी केली. आतापर्यंत ही मागणी कोणीच केलेली नाही. रेस्टिंग समिती असते, महिला दक्षता समिती असते, वेगवेगळ्या शासकीय योजनांवर समिती असते. मग अशा प्रकारचे कोट्यवधीचे जर टेंडर लोकांना मिळत असतील आणि कामं सुरू होत असतील तर त्याच्यावर जनतेचं नियंत्रण पाहिजे. कारण पीडब्ल्यूडी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातच हे सगळा गोडबंगाल चालतो. ठेकेदार खोटी बिलं बनवतात आणि पीडब्ल्यूडी खोटी बिलं मंजूर करते आणि ठेकेदाराचे खिसे भरले जातात. आणि मग भिवंडीला यामा गाडीवर दूध विकणारे ठेकेदार, भंगार यामा गाडी घेऊन 2-2 लाखाच्या मोऱ्यांचं बांधकाम 10% कमिशनवर करणारे चिरकुट ठेकेदार 7-8 वर्षातच 300 करोडचे होतात. आणि हे असं होऊ नये, जो मेहनत करेल त्यालाच पैसे मिळावे अशा पद्धतीच्या लबाड, चिटर, ब्लॅकमेलर, फ्रॉड लोक अचानक 300-300 करोडचे मालक होऊ नये यासाठी या 800 करोडच्या टेंडरवर पब्लिकचं नियंत्रण असावं म्हणून मी मागणी केली. ती बघा पटते का तुम्हाला
जी मी दोनही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, बांधकाम मंत्र्यांशी बोललो त्या उपोषणाच्या स्टेजवरून, आणि राज्याच्या मुख्य इंजिनियर जे आपल्या कोकणाच्या मुख्य इंजिनियर चीफ इंजिनियरशी बोललो, सीईनशी बोललो की या कमिटीवर प्रांतांना अध्यक्ष करावं वाडा आणि भिवंडीच्या. त्या कमिटीवर आमच्या तालुक्यातले तज्ञ इंजिनियर्स, आमच्या तालुक्यातले रस्त्याच्या बाबतीतलं माहिती ज्ञान असणारे आणि विनामूल्य सेवा देणारे तज्ञ माणूस, सामान्य नागरिक असतील, ज्यांच्यामध्ये हुशार लोक आहेत, काही शिक्षक आहेत किंवा इंजिनिअरिंगचे जे स्पेशली शिक्षक आहेत, वकील काही आहेत की ज्यांना टेक्निकल नॉलेज कळतं आणि वकिली पण करतात, पत्रकार काही आहेत की जे तज्ञ पद्धतीने आपलं लिखाण करतात, अशांची एक कमिटी करावी. आणि ती कमिटी कशी करावी, तर कमिटीमध्ये कोण पण नाही घ्यावं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तशा मुलाखती घ्याव्या. त्यांनी तपासावं की तुम्ही या समितीमध्ये काय येता, तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्ही त्या समितीमध्ये कोणत्या निकषात बसता. आणि या समितीचं जेव्हा गठन होईल तेव्हा त्या समितीची जर दर महिन्याला प्रांतांनी मिटिंग घेतली वेळ काढून 2 तासाची, तर त्या मिटिंग मध्ये चर्चा करता येईल की या रस्त्याचं काम कुठपर्यंत आलंय, या रस्त्याचं किती काम झालंय आणि मग त्याचं किती बिल अदा केलंय, सुरू असलेलं काम क्वालिटीचं आहे का. या कमिटीची ही भूमिका जर राहिली तर मी तुम्हाला शब्द देतो, जर असं झालं तर हा रस्ता वेळेतही पूर्ण होईल आणि जे सुप्रीमने आपल्या माती खड्डे मारले ते खड्डे माझ्या वाडा भिवंडी जनतेला मिळणार नाही. जर माझी मागणी चुकीची असेल तर तुम्ही सांगा का प्रमोद पवारची मागणी चुकीची, मी ती मागणी मागे घेईन. पण ही मागणी मी ठामपणे राज्याच्या बांधकाम मंत्र्यांकडे आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ठामपणे केलेली आहे. झालेल्या नवीन कामाचं म्हणजे जिजाऊ कन्स्ट्रक्शन, मयूर कन्स्ट्रक्शन आणि इगल कन्स्ट्रक्शन, इगल इन्फ्रा, या तिघांचं जे काम सुरू आहे, इगलचं कॉन्क्रीटचं काम वाड्या साईडला सुरू आहे डाकिवलीपर्यंत, जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं 40 कोटीचं आणि मयूर कन्स्ट्रक्शनचं 40 कोटीचं काम भिवंडीला सुरू आहे, आता सुरू आहे रिसेंट. म्हणजे 2024ला 6/8/2024ला वर्क ऑर्डर आली जिजाऊ कन्स्ट्रक्शनची आणि मयूरची. तर त्या कामाचे सॅम्पल पीठ घ्यायचे, त्या कामाचं सॅम्पल घ्यायचं आणि ते चेक करायचं आणि ते ऑन कॅमेरा चेक करायचं. एक प्रायव्हेट लॅबला करायचं, एक सरकारी लॅबला करायचं. आणि त्या कामाचं जेव्हा आपण बोर कट घेतो, ड्रिल मारून रस्त्याचं कट घेतो, तेव्हा त्या एका मशीनमध्ये त्याचं कॅलिब्रेशन, त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते आणि ती नंबरिंगवर असते, त्याचं रिडिंग येते आणि त्या रिडिंग मध्ये कळतं तुम्हाला हे कॉन्क्रीट किती स्ट्रेंथफुल आहे, यामध्ये कोणत्या क्वालिटीचं सिमेंट वापरलंय, कॉन्क्रीट वापरलंय, M40 वापरलंय की M25 वापरलंय की M30 वापरलंय, ज्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट होईल की कुठल्या कन्स्ट्रक्शन कंपनीने आपला रस्ता दर्जेदार बनवलाय. त्याचं कारण असं की जेव्हा कॉन्क्रीटचे रस्ते बनतात तर त्याचं लिगल आयुर्मान हे 30 वर्षाचं आहे. मग जर 30 वर्ष तो रस्ता टिकणार असेल तर तो रस्ता कसा झाला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला आम्हाला जाणण्याचा अधिकार आहे आणि ती मागणी मी केली, तीही आपली मागणी पूर्ण झाली. यापूर्वी भ्रष्टाचार बरबटलेली जी कंपनी आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन, बघा मी परत बोलतो, गैरसमज करून घेऊ नका. जिजाऊ संस्था आणि संघटना यांना माझा नमस्कार की ते खूप चांगलं काम करतात. त्यांनी केलेलं आरोग्याचं काम, शैक्षणिक काम याला आमचा सगळ्यांचा सलाम आहे, कारण खूप चांगलं काम आहे ते. लोकांना आरोग्य सेवा देणं आणि वया वाटून शैक्षणिक काम करणं वाईट नाही. त्यामुळे जिजाऊ संस्था आणि संघटना ही आमच्या जिल्ह्यातली संस्था संघटनेचा आम्हाला अभिमान आहे की ती चांगलं काम करते. पण जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाची एक वेगळी कंपनी, ही जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही संस्था आणि संघटना यांचं रजिस्ट्रेशन ट्रेड युनियनकडे होतं आणि चॅरिटी कमिशनरकडे होतं. पण जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही बिझनेस पर्पजने सुरू झालेली कंपनी आहे. ती आपल्या रस्त्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम करते आणि कोट्यावधी रुपयाची खोटी बिलं काढते. हे मी बोलत नाही, हे वाक्य आहेत राज्याचे सन्माननीय तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र साहेब चव्हाण, ज्यांनी ते विधान परिषदेत केले. आणि तेच शब्द मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जी विधान परिषदेमध्ये घोषणा केली त्या घोषणेचा अंमल करून या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या रामनशिबी अशा भ्रष्ट कंपन्या येऊ नये, असे भ्रष्ट ठेकेदार येऊ नये आणि भविष्यात जे काम करणारे ठेकेदार आहेत इगल इन्फ्रासारखे, त्यांना एक शेक बसावा की कोणीतरी समाजामध्ये आहे जो आवाज उठवतो, कोणीतरी आहे जो भ्रष्टाचारांना उघडं करतो आणि कोणीतरी आहे जो कारवाई करतो आणि कारवाई होते. त्यामुळे येणारा निधी आपला आहे तो चांगल्या प्रकारे वापरता येईल. आणि अशा फ्रॉड 420चे गुन्हे असलेले जे फ्रॉड आपल्या जिल्ह्यातले ठेकेदार आहेत, ज्यांच्यावर मुंबई पोलीस स्टेशनमध्ये 420चा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन घेतलेला आहे, असे जे फ्रॉड ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, टोलचं कॉन्ट्रॅक्ट आणि टोलकडनं खंडणी मिळावी म्हणून यांनी टोलवर हल्ला केला, हे ऑन रेकॉर्ड आहे वाडा पोलीस स्टेशनला, जे खंडणीमध्ये 3-3 महिने जेलमध्ये होते, असे जे आपल्या एरियातले कॉन्ट्रॅक्टर आहेत
त्यांना चाप बसावा. त्यांची जी मस्ती वाढलेली किंवा मगरुरी वाढलेली आहे किंवा त्यांची जी दादागिरी वाढलेली आहे ती बंद पडावी आणि असे ठेकेदार माजावे नाही. सर्वसामान्य माणसाचं इथे राज्य असावं म्हणून आमची ही मागणी की अशा भ्रष्ट कंपन्यांना राजकीय गोधडीत लपून आपल्या सरकारी पैशावर मुतणाऱ्या लोकांना चाप बसवला पाहिजे म्हणून आम्ही ती मागणी केली. आणि त्या मागणीबाबत मी बांधकाम मंत्र्यांशी अगदी स्पष्ट शब्दात बोललो. आणि माननीय बांधकाम मंत्री जे आत्ताचे आहेत शिवेंद्रराजे भोसले यांनी मला सांगितलं की या कंपनीच्या ब्लॅकलिस्टेड बाबतची घोषणा विधान परिषदेत झालेली आहे. त्या काळात मंत्री महोदय वेगळे होते आणि नंतर मी मंत्री झालो. माझ्या काळात यांच्यावर निर्णय घेण्यासाठी एक चौकशी समिती आम्ही नेमलेली आहे. त्याचा आणि गुणनियंत्रक मंडळाचा अहवाल आम्ही प्रतीक्षेत आहोत. तो अहवाल झालेला आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि तो अहवाल येताच आम्ही यांच्यावर कारवाई करू. म्हणजे कारवाईचे अधिकार राखून आपण उपोषण स्थगित केलेलं आहे. उपोषण संपवलेलं, आंदोलन संपवलेलं नाही. त्यामुळे जे काही, आणि मी जे तुम्हाला वाक्य बोलतो ते वाक्य रायटिंग मध्ये माझ्याकडे आहे. त्याची कॉपी मी तुमच्याकडे दिलेल्या फोल्डरमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही मागणी आणि एकदम शेवटची आणि महत्वाची मागणी होती की या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा. आता श्वेतपत्रिका शब्दच अनेक लोकांना कळलेला नाही. जे याच्यावर वायफळ चर्चा करतात त्यांना श्वेतपत्रिका जाऊन नसेल कळला तर आपल्याकडे ChatGPT आहे, गुगल आहे, ग्रॉक्स आहे, नवीन नवीन ऍप्लिकेशन आले. श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर. एखाद्या भ्रष्टाचारावर, एखाद्या प्रश्नावर, एखाद्या घोटाळ्यावर जेव्हा ओरड होते तेव्हा सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, एखादी संस्था, एखादी प्रायव्हेट NGO किंवा एखादं जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद हे त्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढतात आणि त्या घटनेबाबत असलेले समज गैरसमज दूर करून सत्य लोकांसमोर आणतात, सत्य आकडेवारी आणतात. म्हणून मी बोलत असतो की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचं संपादन, त्यामध्ये झालेला शेतकऱ्यांवरचा अन्याय, मोबदल्यापासून वंचित राहिलेले शेतकरी, ठेकेदारीमध्ये झालेला गोंधळ, कामाची झालेली क्वालिटीची घसरण आणि नंतर मिळालेले 19 नंतरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट, हे सगळे आकडे एकत्र आले पाहिजे. त्यामुळे यांना, चोरांना खोटे खुलासे करण्याची संधी मिळता कामा नये. जनतेच्या हातामध्ये एक व्हाईट पेपर पाहिजे की ज्यामध्ये कोणी किती पैसे या रस्त्यावर काढले याचा पूर्ण तपशील असेल, कोणाला किती कारवाई झाली याचा तपशील असेल, कोणाच्या बद्दल काय चर्चा झाली, कोणाला कुठले तक्रारी, कुठल्या नोटिसी बजावल्या. म्हणजे वाडा भिवंडी रस्त्यामधला चोर कोण आहे, वाडा भिवंडी रस्त्यामधला ब्लॅकमेलर कोण आहे, वाडा भिवंडी रस्त्यावर आपले खिसे कोणी भरले, वाडा भिवंडी रस्त्यासाठी खंडणी मागायला टोल नाक्यावर सुप्रीम असताना कोण गेलेला आणि कोणावर खंडणीचा गुन्हा टाकून त्याला तुरुंगात डांबलं, पोलिसांनी फटके टाकून तुरुंगात डांबला आणि 3 महिने जेलला गेला, सेंट्रल जेल की आदरवाडी जेलला, हा कोण आहे आणि यातले त्याच्यासारखे अजून चोर कोण आहेत, याच्यासारखे कोण नेते याच्यात हात कोणाचा बरबडलेला आहे. एवढं स्पष्ट सांगणारा तुम्हाला एकमेव माणूस इथे भेटेल तो प्रमोद पवार. कारण प्रमोद पवारचे हात बरबडलेले आहे म्हणून एवढ्या ठामपणे मी बोलतो आणि हे उघड होते, जनतेसमोर येऊ दे की आमच्या रस्त्याची भाड कोणी खाल्ले. कारण मी ही 6 मागण्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत, मान्य झालेल्या आहेत. श्वेतपत्रिकेसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी वेळ मागितलाय, प्रस्ताव मागितलाय. आता जनतेने ठरवावं की आंदोलनात जनता जिंकली की नाही. प्रमोद पवार नाही जिंकला, आंदोलनामध्ये जनता जिंकली. जी माझ्यासोबत लढायला जनता होती ती जनता जिंकली. जी 10,500 लोक जागेवर होते, वेगवेगळ्या वेळेत आलेले, आणि ज्या शेकडो लोकांनी, लाखो, 1,75,000 लोकांचे व्ह्यूज होते या आंदोलनाला. म्हणजे ती लोक अप्रत्यक्षरित्या आपल्याला बघत होती. त्या 75,000पैकी 5,000 हे लबाड, बदमाश आणि आपलं आंदोलन अयशस्वी होण्यासाठी होते. पण 1,70,000 लोक आपल्याला बघत होती की ही पोरं तळमळतात, ही तडफडतात, ही इथे संघर्ष करतात, यांच्या पाठीशी कुठलंही बळ नाही. त्यांना साथ देण्यासाठी लोक होती. अनेक लोकांनी दसऱ्याला गोड जेवण केलं नाही. मला फोन मेसेज आले की तुम्ही पोरांनो रडता, त्या आम्हाला दसऱ्याचं गोड जेवण काय जाईल. त्या लोकांचं हे आंदोलन आहे, त्यांचं हे यश आहे आणि मी ते यश आज तुमच्या समोर जनतेला अर्पण करतो. आणि जनता या लढ्यात जिंकली. प्रमोद पवार हरला असं मी मान्य करतो, पण जनता जिंकली. सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते, प्रत्यक्ष लढायला तयार होते, फक्त व्हॉट्सअपवर गप्पा हाणत नाही, संध्याकाळी बायकोला मच्छी आणि कोथिंबीर आणून देऊन सोफ्यावर बसून रस्त्यावर चर्चा करत नाही, प्रत्यक्ष आपलं काम धंदा टाकून, आपली मजुरी बुडवून त्या आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसते, ती जनता. नाही तर उंटावून शेळ्या हाकणारे बरेच आपल्याकडे. कारण 299चा रिचार्ज टाकला की महिनाभर काहीही जोडता येतं, त्याला काय बंधन नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी नाही. ही जनता, जी मजूर वर्ग, माझा आदिवासी कष्टकरी बांधव, माझा बौद्ध बांधव, व्यापारी, आगरी, कोळी, कुणबी बांधव, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, माझ्या मुस्लिम बांधवांनी तिथे येऊन पाठिंबा दिला.
त्यामुळे त्या सगळ्यांसाठी हे आंदोलन मी समर्पित करतो. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की फक्त या कामाच्या बाबतीत बोलून मला कन्स्ट्रक्टिव्ह बोलायचं आहे. मला कोणावर टीका नाही करायची, कोणाबद्दलही मला माझं तोंड खराब करायचं नाही. पण आताच पत्रकार बांधवांनी एक पत्रकार परिषद घेतली अंबाडीला आणि नेमका आपल्याच पत्रकार परिषदेचा वेळ होता, त्यामुळे आपली उशिरा सुरू झाली. आणि त्यामध्ये या रस्त्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा एक ठेकेदार आहे. दुर्दैवाने हाच ठेकेदार एका पक्षाचा उपनेता आहे. दुर्दैवाने हाच ठेकेदार त्या 2 संस्थांचा प्रमुख आहे. त्यामुळे जर कन्स्ट्रक्शन कंपनी भ्रष्टाचार करते तर त्या ठेकेदारावर आरोप होणे साहजिकच आहे. त्या ठेकेदाराने पत्रकार परिषद घेऊन एक 15-16 मिनिटं 11 मिनिटं काहीतरी बडबड केली. आधी यांनी सांगितलं ठेकेदाराने की किरकोळ आणि छोट्या माणसांशी मी बोलत नाही, माणसाबद्दल बोलत नाही. प्रमोद पवार अत्यंत छोटा आहे, सर्वसामान्य. पण 2013 पासून प्रमोद पवार ऑफिशियल व्यवसाय करतो. त्याआधी मी एक कार्यकर्ता म्हणून मी शिक्षण घेत होतो, कार्यकर्ता घडत होतो. माझं वय वर्ष आता 37 आहे. पण 13 वर्षापासून प्रमोद पवारची कन्स्ट्रक्शन कंपनी, त्याचीही प्रायव्हेट कामं सुरू आहेत. माझ्या कंपनीचा टर्नओव्हर 3 करोडच्या आसपास आहे. पण मी वाईट कामं करतो. माझ्यावर कुणी अशी पत्रकार परिषद घेतलेली नाही, माझ्यावर कुणी असे व्हिडिओ बनलेले नाही, कारण माझी कामं प्रायव्हेट असतात आणि ती क्वालिटीची असतात. मी सरकारची खोटी बिलं काढून खात नाही. प्रमोद पवारकडे फॉर्च्युनर 50 लाखाची गाडी घ्यायला 10-15 लाखात गाडी मिळते फॉर्च्युनर. आणि जर एखादा माणूस 2013 पासून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, माझी टीम काम करते, माझ्याकडेही मशिनरी आहे, मी मजुराचा मुलगा असलो तरी मी शिक्षण घेतलंय, मी MA फर्स्ट क्लास आहे. या भ्रष्टाचारी लोकांना उघडं पाडण्यासाठी मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा वेगळा कोर्स केला. मी सिव्हिल इंजिनियर नाहीये. यांच्याकडे बोगस डिग्री आहेत 5-5 लाखात घेतलेल्या. प्रमोद पवारकडे सगळ्या डिग्र्या ओरिजिनल आहेत. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कोर्स का केला तर मला सिव्हिल इंजिनिअरिंगवर किंवा रस्त्याच्या भ्रष्टाचारावर बोलावं लागतं. आणि त्यामुळे प्रमोद पवारच्या गाड्यांची चर्चा करण्यापेक्षा, प्रमोद पवारच्या लाईफस्टाईलची चर्चा करण्यापेक्षा तुझ्यावर जे आरोप केले त्याची बाळा उत्तर दे ना तू. एवढा कसा रे तू बालिश, एवढ्या मोठ्या पक्षाने तुला नेता केला आणि तू काय बोलतो, तुला कळत नाही. आता या ठेकेदाराने काय सांगितलं, आता मी त्याचं नाव पण घेणार नाही, कारण बाकीचे सगळे नाव घेत नाही. मी तरी काय नाव घेऊ, तर त्याचं नाव एवढं बदनाम झालंय की त्याचं नाव आणि टाकलं, सर्च केलं तुम्ही का पुढे भ्रष्टाचार येईल लगेच. त्याचं नाव टाकलं का लगेच तुम्हाला वाडा घेऊन रस्ता आहे बघा, टाकून बघा ना. त्याने मुद्दे केले ते 5 मिनिटात 2 मिनिटात मी संपवतो. 2018 पासून जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा आणि माझा काही संबंध नाही असं त्याने आरोप केले. आता दुर्दैवाने नाव घ्यायलाच लागेल. सिस्टम पण अशी आहे ना, तू पाहिलं आता त्यात नाव आहे ना, मग नाव घेतल्यानंतर कसं झालं. आता बघा 2018 पासून माझा संबंध नाही जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा आणि माझा, असा निलेश सांबरे नावाचा तो ठेकेदार बोलला. आता माझ्याकडे 24/4/2023 ची ऑर्डर आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मी प्रिंटेड कॉपी दिलेली. 2024-4 ची PWD ची ऑर्डर आहे. मे जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर मिस्टर निलेश भगवान सांबरे. घ्या. कन्स्ट्रक्शन ऑफ वाडा भिवंडी रोड SS 76 KM 6900 to 8900 सिमेंट कॉन्क्रीट रोड अँड बिल्ट अप गटर. जिजाऊ कन्स्ट्रक्शनने गटर केलेली तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला येऊन सांगा. पण हे जवळपास 3,62,84,000 बरोबर का, 36 कोटी, 3,62,00,000, ज्याचा DLP 5 वर्ष आहे. म्हणजे 23 पासून 5 वर्ष 2028 पर्यंत यांच्याकडे दायित्व दुरुस्त आहे. हे सगळं तुम्हाला दाखवलंय मी. या अशा 5 वर्क ऑर्डर आहेत मित्रांनो. आणि या 5ही वर्क ऑर्डर या 26/4/2022 चे. आणि ही कामं आहेत 46 कोटीची. म्हणजे 2018 पासून जर निलेश सांबरेचा जिजाऊ कन्स्ट्रक्शनशी संबंध नाही तर मग या वर्क ऑर्डर मध्ये PWDने जिजाऊ कन्स्ट्रक्शन का टाकलं. एक तर निलेश सांबरेंनी PWD वर डिफॉर्मेशनची केस करावी, एक तर प्रमोद पवार केस करावी की प्रमोद पवारने खोटी माहिती पत्रकारांना दिली. माझ्याकडे माहिती अधिकार कायद्याचा आम्ही स्वच्छ उद्देशाने उपयोग करतो, ब्लॅकमेलिंग साठी करत नाही. एकही अधिकारी आमच्याकडे आणून दाखवा, खासगीत बोलणार आपण की आम्ही अर्ज टाकलाय आणि तो अर्ज मागे घेतलाय किंवा त्या अर्जावर पैसे घेतले. कारण आमचे पण व्यवसाय आहेत. आम्ही पण फॉर्च्युनर घेऊन फिरतो, म्हणजे काय आम्ही गोट्या खेळत नाही किंवा आम्ही गव्हर्नमेंटचे पैसे लुबाडत नाही, खोटी बिलं काढत नाही, वाईट काम करतो. आणि गव्हर्नमेंटला दाबून टॅक्स भरून पैसे कमवतो. चोऱ्या करून पैसे कमवायची आम्हाला वेळ आलेली नाही दुर्दैवाने. तुम्हाला कसे आले तेच मला कळत नाही. तर या 5 वर्क ऑर्डर मित्रांनो तुम्हाला देतो. म्हणजे पहिलंच वाक्य तो खोटा बोलला पत्रकार परिषदेत. मी एवढा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. पहिलंच वाक्य खोटं बोलला. वारेटला म्हणे अपघात झाला, FIR दाखल झाली. दुसरा मुद्दा, अरे अपघात झाला पालकण्याला, वारेटला नाही झाला. अपघात पालकण्याला झाला आणि पालकण्याला झालेल्या अपघातामध्ये यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता, यांच्याकडे
देखभाल दुरुस्ती होती म्हणून FIR पोलिसांनी दाखल केली. पोलीस अरे तुमच्याकडे मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे. प्रमोद पवारच्या मागे कोण आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आता प्रमोद पवारच्या मागे आता कोणच नाही हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं एकट्याने. आणि माझ्या मित्र परिवारने माझ्याकडे असलेले हे माझे मित्र PN पाटील रिटायर माणूस, हा माझा सहकारी सुनील लोणे, हा रुपेश जाधव, हा कल्पेश जाधव, ही सगळी माझी मित्रमंडळी सगळी सर्वसामान्य कुटुंबातली. कोणी बलाढ्य आमच्या मागे नाही. तुझ्या मागे तर मुख्यमंत्री मंत्री लेवलची माणसं आहेत ना, मग तू काय रोखू शकला ती FIR. नंतर FIR मॅन्युप्युलेट करणं, निर्दोष सुटले नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, अपघात झालेल्या तरुणाकडे लायसन नव्हता याचा अर्थ असा होत नाही तो महापालिकेत ड्रायव्हर होता कचऱ्याच्या गाडीवर, म्हणजे तो गाडी चालवत होता, त्याच्यावर अपघात. हे सगळे मॅन्युप्युलेट करून FIR मॅनेज करतात, नंतर मॅनेज करतात. तपास आपल्याला माहिती आहे, पण FIR दाखल झाली. खड्डा नव्हता असं सिद्ध झालं का, तो खड्ड्यात नाही पडला असं सिद्ध झालं का. त्यामुळे आमच्याशी हे शाब्दिक खेळ खेळू नका. मी पेपरवर आणि पॉइंटवर बोलतो. म्हणजे तुझे दोन मुद्दे खोडले आपण. 19-20 ला आम्ही बोलतो 1 कोटीचं काम केलं. 2022-23 ला यांनी 46 कोटी रुपये घेतलेले रस्त्याच्या दुरुस्तीसाठी फक्त. त्यामुळे तिसरा मुद्दा मी खोडून टाकतो पुराव्यानिशी. बघा, चौथा मुद्दा होता याचा की खालचे थर खराब होते म्हणून कुडूसचं सॉइल स्टॅबिलायझेशन केलं. माझ्याकडे कुडूसचे सगळे पत्रकार मित्र आहेत. सॉइल स्टॅबिलायझेशन केल्यावर तुम्ही ज्या बातम्या केल्या त्याच्या कातरण्या माझ्याकडे. दर्जेदार काम, प्लास्टिक कोटेड काम, एवढं भारी काम आमच्या संस्थेने केलं. आणि संस्थेने नाही केलं, ते PWDने केलं. बाळांनो, PWDचे तुम्ही दाबून पैसे आणले. आता मी तुम्हाला सांगतो, सॉइल स्टॅबिलायझेशन याचा अर्थ असा मृदा पृथ्थीकरण, मातीचं पृथ्थीकरण करून स्टॅबिलाइज करून त्याचं काम करणं. बघा तुम्हाला किती लबाडी यांची. हे बाकी ठिकाणी आरोप करतात सुप्रीमचा थर खराब. अरे सुप्रीम तर भ्रष्टच होती, पण सॉइल स्टॅबिलायझेशन साठी यांना जवळपास 1 किलोमीटरच्या पॅच साठी 20-25 करोड रुपये मिळतात. ते कशासाठी मिळतात तुम्हाला सांगतो की सॉइल स्टॅबिलायझेशन करण्यासाठी एक मोठी मशीन लागते. ती आपल्या ठाणे महाराष्ट्रामध्ये 2च कंपन्यांकडे. त्या दोनही कंपन्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्या मशीनला खूप चांगला रेंट आहे, त्यांचा खूप जास्त रेंट आहे. मग त्या कंपन्यांबरोबर हे खोट्या अग्रीमेंट करतात का ही कंपनी आमची पार्टनर आहे, म्हणजे तसे टेंडर लावून घेतात. मुळात ज्यांच्याकडे ती मशीन आहे त्यांना टेंडर मिळाला पाहिजे. ही सगळी बोगस टेंडर मॅनेज प्रॅक्टिस आहे. आता सॉइल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय, तर रस्त्याचा पूर्ण थर, जो जुना रस्ता असेल त्याचा पूर्ण थर उकरणे. त्यामध्ये तुम्ही मशीन बघितली असेल तर ती मशीन पूर्ण थर उकरते. खूप हेवी मशीन आहे. तो पूर्ण थर उकरून आणि डांबर रस्त्यावरची जुनी असेल ती मिक्सअप करते. त्यामध्ये 3 प्रकारचे केमिकल मिक्स केले जातात, काही इतर मटेरियल मिक्स केलं जातं आणि त्यानंतर त्या मातीचं एक चांगलं पृष्ठ तयार केलं जातं. ते पृष्ठ इतक्या हेवी कॅपॅसिटीवर दाबलं जातं आणि ती माती स्टॅबल केली जाते. ती माती स्थिर केली जाते. ती माती स्थिर अशासाठी करतात की खाली असं गृहीत धरतात की पूर्वीचा रस्ता नव्हताच, नवा रस्ता आपण बनवायला लावलाय आणि ती खालचं सॉइल आपण स्टॅबिलाइज केलंय. आणि मग ते स्टॅबल केल्यावर तुम्हाला आठवत असेल की सॉइल स्टॅबिलायझेशन ज्यांची चांगली कामं आहेत ना, तर सॉइल स्टॅबिलायझेशन केल्यावर त्यावरून मोठ्या हेवीलोड गाड्या जातात. मग त्यांना असं वाटतं की आपण रस्ता तयार झालेला आहे, एवढी चांगली ती सॉइल स्टॅबिलाइज होते. आणि मग त्याच्यावर GSB, DLC हे डायल्युटेड लूज कॉन्क्रीट हे चांगल्या क्वालिटीचं, आणि मग त्याच्यावर प्रॉपर M40 किंवा M35 दर्जा असलेलं कॉन्क्रीट लेअर टाकलं जातं. PQC पॅनल बनवले जातात. त्याने काय होतं की तो रस्ता किमान 30 वर्ष फुटत नाही. जर त्याच्यावर डांबर असेल तर त्या पद्धतीचं डांबराचं लेअरिंग केलं जातं, त्याला प्रॉपर रोलिंग केलं जातं, त्याच्यावर सिलकोट टाकला जातो. या सगळ्या प्रोसेस आहेत डांबरी आणि याच्या रस्त्याच्या. त्यामुळे रस्त्याचं लाईफ किमान 15 वर्ष वाढतं. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की दुसऱ्याच वर्षी तुमच्या कुडूसचा रस्ता फुटला. अरे सगळ्यात जास्त खड्डे जर कुडूसला कुठे पडले असतील ना, तर यांनी केलेल्या सॉइल स्टॅबिलायझेशनच्या ठिकाणी पडले. म्हणजे यांना सुप्रीमच्या रस्त्याचा थर खराब होता हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण तुम्हाला जे पैसे मिळाले होते ते खालच्या थरापासून मिळाले होते. तुम्हाला वरचे लेअर पट्टी करायला नव्हते पैसे मिळाले. त्यामुळे हे खोटं बोलणं सोडा मित्रांनो. आता तुमच्या मी पाया पडतो. आणि तुम्ही बरेच लोकांनी काही आहेत समर्थक त्यांनी स्टेटस टाकले आहे, टाकलं ठीक आहे ना. अरे आम्ही संस्थेवर आणि तुमच्या संघटनेवर नाही बोलत, आम्ही स्पेसिफिक मुद्द्यावर बोलतो. आम्ही तुमच्या वैयक्तिकवर नाही बोलत. आम्हाला काय, प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक स्पेस असतो, प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आमचं संबंध आहे तुमच्या रस्त्यावर तुम्ही केलेल्या खर्चाशी आणि तुमच्या वर खर्च झालेल्या सरकारच्या निधीशी. कारण तो निधी आमचा आहे, त्या निधीवर आमचा हक्क आहे. तुमच्या गाड्यांवर आम्ही कधी बोललोच नाही. बोललो का तुमच्या गाड्यांवर कधी?
तुमच्या रेंज रोवर कुठून आल्या, तुमच्या BMW कुठून आल्या, तुम्ही कुठली खोटी बोगस बिलं एका रात्रीत मारून BMW, मर्सिडीज आणि काय ऑडी घेतल्या हे आम्हाला पण माहिती आहे, पण आम्ही ते नाही बोलत. आमची गाडी व्हाईट पेपर, व्हाईट पैसे भरून स्वतःच्या कष्टाचे जुन्या गाडीचे पैसे येऊन 15 लाख रुपये डाऊन पेमेंट करून घेतलेली माझी फॉर्च्युनर आहे, जिला 51,000 रुपये हप्ता आहे. हे मला सांगायची गरज नाही, हे लोकांसाठी, त्या हरामखोरासाठी नाही सांगायचं, मी लोकांसाठी सांगतो. पण लोकांमध्ये त्याच गैरसमजामुळे आंदोलन कमजोर होतं. प्रमोद पवारने जुनी गाडी 11 लाखाला विकून त्यात 4 लाख रुपये टाकून 15 लाखाची फॉर्च्युनर लोनवर घेतलेली आहे, 15 लाख भरून. आणि जिचं HDFC बँकेचं लोन आहे, चौकशी करावी. मधुबन टोयोटा नावाचं मुंबई शोरूम आहे आणि HDFC बँकेचं लोन आहे आणि त्या लोनचा हप्ता आहे 51,500 रुपये, जो दर महिन्याला माझ्या अकाउंट मधून जातो. गाडीचं डाऊन पेमेंट माझ्या अकाउंट मधून ऑफिशियली गेलेलं आहे RTGS ने. ब्लॅक व्यवहार आपण करतच नाही, पण व्हाईट पैसे एवढे चांगले कमवतो की मी फॉर्च्युनर घेऊन फिरतो ना, माझ्याबरोबर 3 गाड्या असतात. व्हाईट पैसे एवढे चांगले कमवतो मी. विचार करा, ब्लॅक पैसे मी किती चांगले कमवले असते. यांच्यासारख्या चोऱ्या केल्या असताना तर मी आता हेलिकॉप्टर घेतला असता, सेकंड तरी घेतला असता. पण आता मी जे फिरतो, माझी जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी माझ्या बापाने माझ्यावर संस्कार केलेत, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केलेत, मला शिकवलंय. मी MA झालोय, MA फर्स्ट क्लास आहे मी. यांनी माझ्यासमोर बसावं चर्चेला आणि माझ्या नॉलेजची तुलना यांनी करून दाखवावी. मी एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड असल्यामुळे मला वाईट मार्गाने पैसे कमवायची पद्धत माहिती आहे, कष्टाने पैसे कमवायची टेक्निक माहिती आहे. त्यामुळे मला यांनी माझ्या गाड्या काढू नये. तुमच्या गाड्या आणि बाकी साड्या सोडून टाकेन तुमच्या गाड्या काढल्या, तुमच्या साड्या सोडून टाकेन. त्यामुळे त्या मागं मला लागू नका तुम्ही. फक्त आपल्या मुद्द्यावर बोलूया आपण की तुम्ही ही जी खोटं बोलता 2018 पत्रकार परिषदेत खोटं बोलता तुम्ही. अरे पत्रकार परिषदेत तरी खोटं बोलू नका. गणपती आणि नवरात्री तुम्ही व्हिडिओ स्टेटसला टाकता, त्यात खोटं बोलता. पत्रकार परिषदेत तर खरं बोला मित्रांनो. माझ्याकडे वाईट पुरावे, हे कॅमेरा समोर दाखवतो मी. 2024च्या वर्कआउट आहेत, 23च्या वर्कआउट आहेत, 22च्या वर्कआउट आहेत आणि 18 पासून म्हणे माझा संबंध नाही. त्यामुळे आपण हे का बोलतो की हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे, एवढाच माझा मुद्दा आहे. ईगल बद्दल आरोप केला, आता किती कन्फ्युजिंग होतं बघा ते. ईगल, मराठी काय संबंध आहे का? माझ्या इथे पत्रकार परिषद घ्यायला आलेल्या पत्रकारांमध्ये 3-4 पत्रकार अमराठी आहेत, ते मला माहिती आहे. ते अमराठी म्हणून ते गुन्हेगार नाहीयेत. त्यांनी ते आणि आम्ही एका ताटात खातो. इथे माझ्या आंदोलनात सपोर्ट करणारे 30% अमराठी होते, पण ते बिचारे आले कारण रस्त्याने प्रवास करता. आपण मराठी भेद मानत नाही. आता तुम्हाला मी धक्कादायक गोष्ट सांगतो बघा, हा व्हिडिओ सेपरेट करून दाखवा. त्याच्याच पत्रकाराने तो कसा फसलाय ते बघा. लबाड माणसाचं असं असते, लबाड लांडगे जेव्हा ढोंग करते ना तेव्हा असं फसतंय. त्याने पत्रकार परिषदेत सांगितलं की 16 सप्टेंबरला आम्ही तक्रार केलेली आहे की ईगल कंपनीने जास्त बिल काढलं. तुम्ही सगळ्यांनी मला प्रामाणिकपणे सांगाव, बाळ्या मामांची व्हिडिओ व्हायरल झाली, पोस्ट व्हायरल झाली, त्याच्या आधी ईगल इन्फ्राला पैसे नव्हते अशी ओरड झाली, ईगल इन्फ्राला पैसे नाही म्हणून काम बंद केल्याची ओरड झाली. तोपर्यंत आपल्याला वाटायचं की ईगल इन्फ्राला पैसे नाही भेटले आणि बाळ्या मामाने 19 सप्टेंबरला ती पोस्ट टाकली की त्यांना पैसे 135 करोड मिळाले. बरोबर आहे. तोपर्यंत सगळे शांत, सगळ्यांना वाटलं का ठीक आहे पैसे नव्हते म्हणून काम बंद केलं, आता पैसे भेटले का. जर या बदमाश निलेश सांबरेने 16 सप्टेंबरला तक्रार केली जास्त पैसे मिळाले, तर ती जाहीर का नाही केली त्यांनी? तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं ईगल इन्फ्राने 100 कोटी जास्त कधी काढले. तुम्हाला पण आठवतंय की सगळ्यांना तुम्हाला आपल्या उपोषणाच्या स्टेजवर माहित पडलं की ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने लबाडी करून खोटी बिलं काढले. कारण आम्हाला माहिती त्याच दिवशी सकाळी मिळाली. आम्ही साधी माणसं येतो, आमच्या मागे ताकद नाही, त्यामुळे आम्हाला माहिती कळायला थोडी मेहनत घ्यावी लागते. आम्हाला माहिती अधिकार कार्य वापरावा लागतो, कायद्याने दिला अधिकार. आमची माहिती आमच्याकडे फाईल आहे ईगल इन्फ्राने बिलं काढण्याची. ईगल इन्फ्राने खोटी बिलं काढली, त्याच्या तारखा तुम्हाला मी सांगतो. ब्लॅक नोटपॅड बघा, लबाडी सांगतो तुम्हाला, लबाडी कशी असते. ईगल इन्फ्राने 24 फेब्रुवारीला पहिलं बिल काढलं, 30 मार्चला दुसरं बिल काढलं, 2 सप्टेंबरला तिसरं बिल काढलं, 5 सप्टेंबरला चौथं बिल काढलं आणि 19 सप्टेंबरला 5वं बिल काढलं. अशा ईगल इन्फ्राने 165 करोड काढले. याच्या व्यतिरिक्त त्याने ऍडव्हान्सचे पैसे घेतले, ते सगळं तपशील सांगतो तुम्हाला. पण याने जर भाईने 16 सप्टेंबरला याला माहिती मिळाली, मग याने पब्लिकला का नाही सांगितलं? याने पत्रकार परिषद घेतली किंवा पोस्ट किंवा बातमी का नाही दिली की 16 सप्टेंबरला जर याला कळलंय आणि तक्रार दिले? अरे हा ब्लॅकमेल करत होता PWDला.
इगल इन्फ्राने बोगस बिलं काढली याची सगळ्यात आधी माहिती निलेश सांबरेला होती आणि निलेश सांबरेने पीडब्ल्यूडी कडनं माहिती काढली. 16 सप्टेंबरला तक्रार केली आणि ब्लॅकमेल केलं की हे मी एक्सपोज करतो नाही तर मला रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट द्या. कोण ब्लॅकमेलर आहे सांगा पब्लिकने. आता खरा ब्लॅकमेलर हा आहे, कारण हा 16 सप्टेंबरला तक्रार करून गप्प बसला की मला याला मी बार्गेनिंग करेन, ब्लॅकमेल करेन, माहिती एक्सपोज करू की काम देता, माहिती एक्सपोज करू की काम देता. अरे आम्हाला माहिती मिळता क्षणी सुनील लोणेंनी आमच्या स्टेजवर बॉम्ब आपटून दिला की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने 100 कोटीची खोटी बिलं काढली. काय सांगतो, इगलने आम्हाला सुपारी दिली. अरे इगलने सुपारी दिली सुद्धा आम्ही इगलचं वाजवलं असतं पिपाणी, आम्ही इगलला नागडे केलं. माझं ठाणे पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना जाहीर आव्हान आहे की सांगावं इगलला नागडं पहिला कोणी केलं. इगलला नागडं अंबाडीच्या उपोषणाच्या स्टेजवर 4 तारखेला सुनील लोणेने केलं. भिवंडी जन आंदोलन समितीच्या एका प्रतिनिधीने उघडं केलं तुम्हाला की आमच्याकडे ही फाईल आहे, इगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढली आणि इगल इन्फ्रास्ट्रक्चरने. मी तुम्हाला तारखेसह सांगतो, इकडे बघा मित्रांनो, आम्ही खोटं बोलत नाही. 25 सप्टेंबरला आम्ही अर्ज केला, म्हणजे आम्हाला माहिती मिळाली 25 सप्टेंबरला की गडबड झालेली आहे आणि त्याची माहिती आम्हाला 3 तारखेला मिळाली उपोषणाच्या दिवशी, कारण आम्ही एवढे स्ट्रॉंग नाहीये. आम्हाला माहितीच 25 सप्टेंबरला मिळाली. प्रमोद पवार स्वतः मी अर्ज केलाय की इगल इन्फ्रास्ट्रक्चरची मला सगळी बिलं पाहिजे आणि तेव्हा माहिती आम्हाला मिळाली 3 तारखेला. जर या बाईला 16 सप्टेंबरला माहिती होती मग हा गप्प का होता? कारण याला इगलला ब्लॅकमेल करायचं होतं. इगलकडनं ब्लॅकमेल करून भिवंडी ते वाडा, भिवंडी ते अंबाडी याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं. कारण वाड्यापासून पुढे इगल कंपनी कामच चालू करत नव्हती, तुम्हाला माहिती आहे. यांना दाबलं होतं, यांना ब्लॅकमेल केलं होतं की हे काम आम्हाला देतो, आम्ही एवढ्या मोठ्या पक्षाचे नेते झालोय, हे काम आम्हाला देतो, तुम्हाला आम्ही काम करू देणार नाही. आणि इगलला यांनी घाबरवलं होतं. इगलला हा ब्लॅकमेल करत होता. हा गौप्यस्फोट मला आज करायचा होता की इगलला ब्लॅकमेल कोण करत होता, तर इगलला ब्लॅकमेल निलेश सांबरे करत होता. आणि त्यामुळे तो 16 सप्टेंबरला स्वतःच बोलून गेला. तो चोर कधीतरी. आता याने तुम्हाला गोष्ट ही ओपन नसती केली गोष्ट, निलेश पाणी नव्हते, याने ही गोष्ट ओपन नसती केली मित्रांनो. याने अजून यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं 5-50 कोटी काढले असते. ते पण करतो तो. लबाडी गरीबच माणूस करत नाही, लबाडी हे मोठे पण करतात, ते मोठ्या लबाडी करतात. तर याने ही माहिती आज पण तुम्हाला दिली असती पत्रकारांना. प्रमोद पवारच्या उपोषणामध्ये जर 3 तारखेला बॉम्ब पडलेला आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने खोटी बिलं काढलेत, मग याला आता बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून हा धावत आला इकडनं ना अंबाडीला येऊन पत्रकार परिषद घेतली. आधी काय बोललेला, छोट्या मोठ्या माणसांच्या बद्दल मी बोलत नाही. मग आता का बोलला बाबा, तू एवढ्या लांब एवढा प्रवास करून का आला 3-3 गाड्या घेऊन, तर माझ्याबद्दल तू बोलत नाही ना, मग का आला तू पत्रकार परिषद घेऊन? म्हणजे याला माहिती आहे का आता माझं पितळ उघडं पडेल, मी आता जनतेसमोर नागडा झालोय, पूर्ण उघडा झालोय. माझं बरंच सांगणं, जिजाऊ संस्था अतिशय चांगली, जिजाऊ संघटना अतिशय चांगली, कारण कुठलीही संस्था संघटना ही चांगलं काम करायला चांगली असते. त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की उगाच खोट्याचं समर्थन करून स्टेटस टाकून आमच्या लोकांना कशाला दिवसता. तुमच्या स्टेटसने आम्हाला काही फरक पडत नाही, फक्त आम्हाला हसू येतं की तुम्ही लोकांना किती फसवता. तुम्ही पण त्या रस्त्याने प्रवास करता, तुमच्याही लोकांचं आमच्याशी बोलणं झालेलं आहे की भाऊ आम्हाला मजबुरीने स्टेटस टाकायला लागतात, स्टेटस नाही टाकल्या तर आमची पगार होत नाही, पगार घ्यायला गेल्यावर आमच्याकडे स्क्रीनशॉट टाकावे लागतात की मी स्टेटस टाकली, प्रमोद पवारच्या विरोधात मी बोललो, जर मी बोललो नाही तर हे तुला पगार मिळणार नाही. एका वडिलाने इलेक्शनला वेगळ्या पक्षाला सपोर्ट केला. आता प्रत्येकाचे आई वडील वेगवेगळे असतात, म्हणून त्याच्या मुलीला कामावून काढून टाकलं. अशी यांच्याकडे कार्यक्रम आहेत. आता पत्रकार परिषदेमध्ये एका आंबेडकरचा उल्लेख केला की कोणाच्या एका माणसाच्या आईला ऑपरेशन केलं. अरे कोण आता ऑपरेशन कोणाचं केलं मला तर कल्पना पण नाही, बिचारा कोण असेल, पण त्याच्या आईचं ऑपरेशन केलं ही गोष्ट उकरून काढायची असते का? 50 पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन केले आम्ही, 50 पेक्षा जास्त. कुठे कुठे नेऊन गेले आम्हाला माहिती आहे, आमच्याकडे केले, पण एक साधी पोस्ट टाकली नाही. 25 बेडचं मोफत हॉस्पिटल चालतो, बंद पडल्यापासून येऊन बघ चालू हॉस्पिटल आहे, पण आम्ही आमच्या क्षमतेने करतो, कारण आम्ही चोऱ्या माऱ्या करून हॉस्पिटलने चालवत. हे सगळे बसलेले आहेत नाही, 10,000 रुपये महिन्याला कॉन्ट्रिब्युशन काढतात की हे 10,000 रुपये आम्ही व्यसन करत नाही, दारू पित नाही, पार्ट्या करत नाही, बॅनरबाजी करत नाही, आमचे पैसे हॉस्पिटलला आम्ही त्याला कन्व्हिन्स केले. आम्ही आमच्या व्यवसायातून 10,000 रुपये छोटी अमाऊंट आहे काढतो, आम्ही आमचं हॉस्पिटल चालवतो. तू ते एक ऑपरेशन केलं ते बोलून दाखवतो तू, म्हणजे त्याच्या आईचं तू 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ऑपरेशनला मदत केली म्हणून 10 वर्ष त्यांनी तुझ्या बाजून चांगलंच बोलायचं. अरे त्याला कळलं की तू लबाड आहेस म्हणून तो बोलला, ते उकरून काढलं पत्रकार परिषदेत.
ही पद्धत बंद झाली पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती की माझं तक्रार किंवा माझे आरोप फक्त कन्स्ट्रक्शन कंपनीवर आहेत. कन्स्ट्रक्शन कंपनीने जो फ्रॉड केलाय त्याचा पाठपुरावा मी करत राहणार. ठीक आहे, मी उपोषण केलं, मी माझ्या प्राणाची तयारी केली, माझी शुगर 67 झाली आणि मला उपचारासाठी दाखल करण्याचे अटक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग मागण्या माझ्या मान्य झाल्यानंतर या एका मागणीसाठी मुदत देऊन मी आंदोलन थांबवलं. त्यामुळे आंदोलनात काय मिळालं काय मिळालं नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा वाडा भिवंडी रस्त्याचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. पण लढाई संपलेली नाही मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगितलं ज्या कमिटीचं, त्यासाठी सगळ्या पत्रकार मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की आमच्याकडे तेवढं बळ नाही. मी आतापर्यंत माझ्याकडे असलेली सगळी माहिती पब्लिक केलेली आहे. का पब्लिक केलेली आहे की याच्यात लफडी, कॉम्प्रोमाइज, भ्रष्टाचार करायची संधीच कोणाला ठेवायची नाही. भिवंडी वाडा महामार्गाबद्दल मी का बोलतो मित्रांनो, मी आज फॉर्च्युन मध्ये फिरत असलो तरी मी चांदीचा चमचा तोंडात घेऊन आलेलो नाही. मी कुडांच्या घरात राहिलेला पोरगा आहे. त्यामुळे तुम्ही एक रिपोर्ट काढा, माझ्याकडे अख्खी आकडेवारी. भिवंडी वाडा महामार्गाच्या अपघातात कोण मेले हो? भिवंडी वाडा अपघातात आमदार खासदाराचा पोरगा मेलेला तुम्हाला आठवते का? भिवंडी वाडा अपघातात एखाद्या मोठ्या ठेकेदाराचा पोरगा मेलेला आठवतो का तुम्हाला? भिवंडी वाडा मनोर अपघातामध्ये गरिबाची पोरं मरतात, शेतकऱ्याची पोरं मरतात. त्यांचा मी भाऊ आहे. ज्या कुडूस नगरीत आम्ही बसलोय त्या कुडूस मधली एका गरीब टेम्पो चालकाची मुलगी गेली ना, ती एखाद्या श्रीमंताची पोरगी बाईकवर गेली नसती. ठेकेदाराची पोरगी पोलीस बंदोबस्त घेऊन गाडीमध्ये फिरते. ठेकेदाराची पोरं पोलीस बंदोबस्त फुकटचा घेऊन गाडीमध्ये फिरतात. गरीबाची पोरं मरतात ना, त्या गरीबाच्या पोरांबद्दल मला तळमळ आहे. माझा 12 वर्षाचा पोरगा व्हिडिओ करून टाकतो की माझ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मला भिवंडीच्या स्कूलमधून अंबाडीच्या स्कूलमध्ये यावं लागलं. माझी चांगली स्कूल मला बदलावी लागली आणि छोटी छोटी पोरं बोलायला लागली रे. आणि त्या रस्त्यात मरणाऱ्या लोकांशी मी प्रामाणिक आहे. मी तुम्हाला बोललेलो की आंदोलन सुरू करताना त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळे मला भोगावे लागतील. मला बदनाम केलं जाईल, प्रमोद पवार हप्ते घेतो, प्रमोद पवार सेटलमेंट करेल. अरे मी उघड चॅलेंज केलं ना. तुम्ही जर खरंच, आता मला तो शब्द वापरायला बरोबर वाटत नाही, पण खरंच तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल, आता मी वेगळ्या शब्दात बोलू शकत नाही, तुमच्या जन्माची कहाणी खरी असेल, तुमचा जन्मदाखला जर खरा असेल PSC मधला काही वरचा, तर प्रमोद पवारचे कुठे ब्लॅकमेलिंग केलं आणि कुठे पैसे घालले दाखवा ना. ओपन चॅलेंज आहे ना माझं. अरे तुम्ही कुठे पैसे घालले हे मी अख्ख्या फायली घेऊन बसलो इथे. मग उगाच फक्त माझ्यावर चर्चा करण्यात वेळ घालू नका. प्रमोद पवार हा विषय टॉपिक चर्चेचा नाही. प्रमोद पवार हे माध्यम आहे. वाडा भिवंडी रस्त्याचं आंदोलन प्रमोद पवार हे माध्यम होतं, पण ते आंदोलन आता लोकांनी स्वीकारलंय. प्रमोद पवारने उचललेले मुद्दे आता पब्लिकने स्वीकारले. पत्रकार मित्रांनी जे सगळं दाखवलं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लोकांनी स्वीकारलं. लाखाच्या घरात पत्रकार परिषद बघितल्या, 35,000 व्ह्यू झाले पत्रकार परिषदेला. याचा अर्थ लोकांना समजलं खरं काय ना खोटं काय. त्यामुळे माझ्याबद्दल चर्चा करणारे फक्त यांचे पगारी नोकर आहेत. माझ्याबद्दल नेगेटिव्ह पसरवणारे. माझं म्हणणं आहे माझ्या नेगेटिव्ह पॉईंट नेगेटिव्हने फरक पडणार असेल, रस्त्याचं काम होत असेल तर तेही करा. प्रमोद पवारला बदनाम केल्याने रस्त्याचे जर खड्डे भरत असतील तर प्रमोद पवार ती बदनामी पण सहन करायला तयार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या काळामध्ये आपल्याला भिवंडी वाडा मनोर हा रस्ता दर्जेदार करून घ्यायचा आहे. हा प्रश्न माझा एकट्याचा नाहीये किंवा माझ्या सहकार्यांचा नाहीये. हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे. या रस्त्यावर भविष्यात अपघात होऊ नये, या रस्ते दर्जेदार व्हावे, या रस्त्यावर पूर्णपणे साईड गटर्स असतील, पेविंग असेल, स्ट्रीट लाईट असतील, हे झालं पाहिजे. या रस्त्यामध्ये कुडूसला फ्लायओव्हर झाला पाहिजे. या रस्त्यामध्ये गटेश्वर नाक्यावर फ्लायओव्हर झाला पाहिजे. अनगाव आणि मापोलीची जी डिमांड आहे तिथेही छोटे पूल फ्लायओव्हर झाले पाहिजेत. आणि ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत रस्ता 2 लेनचा आहे तो रस्ता 4 लेन झाला पाहिजे. वन विभागाच्या जमिनीचं संपादन झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला आम्हाला एकट्या सगळ्यांना लढावं लागेल. आता मी लढतो त्यामुळे काय होतंय, सगळ्यात मोठी अडचण अशी की प्रमोद पवार लढतो आणि सगळं ओपन करून टाकतो. त्याला आपल्याला पैसे घालायचे चान्सच मिळत नाही. आता या माहिती बघा ना, 16 सप्टेंबर पासून बिल्डिंग लावून बसलाय. एक तर यांच्याकडे इगलकडनं मी पैसे काढेन असं समजू नका तुम्ही की बाबा रेंज रोवर आणि BMW म्हणून हे पैसे घातले. अरे हे लबाड आहेत एक नंबर. विराजच्या मॅटर मध्ये तुम्ही बघितलं ना, कांदे बटाट्याची बातमी बघितलं ना तुम्ही. म्हणजे हे मोठी लोक लबाडी करणे असं नाही.
फक्त बदनाम बारीक माणसं होतो. ही मोठ्या लोकांची मोठी लफडी असतात आणि पुढचं मी बोलत नाही. त्यामुळे यांची 16 सप्टेंबर पासून हा बरोबर पागेर टाकून होता वाघरा मांडून की माझ्या वाघऱ्यामध्ये इगल येईल, माझ्या तोंड्यामध्ये इगल येईल. पण इगल काही याच्या तोंड्यात येण्याच्या आधी याचा तोंड्या आपण 3 तारखेला फोडला आणि याची याची भुशी तोंड्या सगळा फुटला. त्यामुळे त्याची गेम फसलेली आहे. तो आता बिथरलेला आहे. आता तो काय करायला माहिती का, काय ते आरोप, त्याचे आरोप काय, हे ब्लॅकमेल, यांच्याबरोबर हे चोर आहेत, ते चोर आहेत. अरे ते मरू दे, तू खंडणीखोर आहेस. तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. नाव सांगू फिर्यादीचं, जोशी नावाचा फिर्यादी, जयेश चौधरी नावाचा विक्टीम आहे. तुझ्यावर खंडणी 395 IPC 395 चा गुन्हा तुझ्यावर दाखल आहे. काय बोलायचं आहे तुला? तुझ्यावर 420 चा गुन्हा दाखल आहे मुंबईच्या पोलीस ठाण्यामध्ये आणि तुझी सुप्रीम कोर्टात तू जामीन घेतलाय. तो आम्हाला शिकवतो लवाडगिरी. पत्रकार परिषद मित्रांनो पूर्ण बघा, प्रश्न सुटतील तुमचे. तर या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत की आता तो सांगतो काय, एखादा पॅच दुरुस्त केला तर लाज वाटली पाहिजे बोलायला. व्हिडिओ बोलतो व्हायरल झाला, जिजाऊला दणका. अरे दणकाच आहे. तुझ्या नवीन काँक्रीट रस्त्याचा पॅच PWD ने फोडून बनवा आणि तो फोडायला लावणं हा आमचा विजय आहे आणि तो तुला दणका आहे. तू बोगस रस्ता बनवला म्हणून तो फोडायला लावला, नाही तर उपमुख्यमंत्र्याचा माणूस, एवढ्या मोठ्या राजकीय पाठबळाचा माणूस, त्याचा रस्ता फुटला असता का? फोडायला लावला त्याचा रस्ता. या किरकोळ आणि छोट्या मोठ्या पोरांनी, या सामान्य पोरांनी तुझा दणका देऊन तुझा रस्ता फोडायला लावला. तुझा एक पॅच का फुटला नाही? सोनार की एक लोहार की बूंदो, काय होतात ते, बूंदो से गई वो हौदो से नहीं आती, ही म्हण आहे. तुझा एक पॅच फोडला म्हणजे तुझा रस्ता बोगस आहे. आता तू हौदभर त्या सिमेंट होत, तुझी गेलेली बाई परत येणार नाही. आमच्या मागे लागू नको. आम्ही फाटकेत, आम्ही कफल्ल घेत, आमच्याकडे गमवायला काय नाही. पण तरी परत सांगतो, आम्ही अजून तुमच्यावर पर्सनल बोललो नाही. आमच्यावर पर्सनल बोलू नका. आमच्या गाड्या घोड्या पर्सनल काढू नका. मुद्देसूद बोला. आमच्यावर टू बी पॉइंट बोला. आमच्यावर, आम्ही रस्त्यावर बोलतो. आम्ही पर्सनल वर बोलायला आलो तर तुम्हाला परवडणार नाही. पण आमच्यावर संस्कार आहेत. आमच्यावर, आमच्या घरातल्यांचे, आई वडिलांचे, भले आमचे आई वडील गरीब असतील पण त्यांचे संस्कार आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्या संस्कारात तुमच्यावर वैयक्तिक बोलण्याची परवानगी नाही. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करता, तुमच्या वैयक्तिक जीवनात काय घडतं काय नाही घडत याच्याबद्दल आम्हाला बोलायचा अधिकार नाही. आमचा अधिकार काय आहे, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय. तुम्ही जो भ्रष्टाचार करता त्यावर आम्ही बोलणार आणि त्या भ्रष्टाचाराला आम्ही उघड करणार. तो आमचा अधिकार आहे. तो आम्हाला लोकशाहीने अधिकार, त्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आपला जो लढाई होती ती लढाई आपण अंशतः जिंकलेलो आहे. म्हणजे आपण म्हणजे कोण, जनता. आणि रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या यशावर समाधान मांडण्याचं कारण नाही. भिवंडी वाडा हा रस्ता पूर्णपणे चांगला व्हावा. या रस्त्यामध्ये डेव्हलपमेंट आल्यानंतर या रस्त्यामुळे आपल्याकडे विकास व्हावा. आपल्याकडच्या बंद पडलेल्या 700 पेक्षा जास्त बंद पडलेल्या वाडा इंडस्ट्रीच्या कंपनी चालू झाल्या पाहिजेत. आपल्या तरुणांना त्या कंपन्यांतून रोजगार मिळाला पाहिजे. आपल्याकडे जिथे जिथे मोठ्या जागा असतील तिथे वेअर हाऊसेस आले पाहिजे. त्या वेअर हाऊसेसमुळे शेतकऱ्याच्या पोराला तिथे कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आपल्याकडे चांगली बाजारपेठ आली पाहिजे. आपल्याकडे मुंबई वडोदराला जी कनेक्टिव्हिटी दिली, समृद्धीला जी कनेक्टिव्हिटी दिली, त्या कनेक्टिव्हिटीचा उपयोग होऊन आपल्यामध्ये वाढवण बंदर जे आपल्याकडे होत आहे त्या वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळावी. आणि आपल्या वाडा तालुका हा सगळ्यात समृद्ध तालुका आहे. ज्या तालुक्याने देशाला, जगामध्ये, मी रशियामध्ये गेलेलो मागच्या वर्षी, रशियामधल्या मॉलमध्ये वाड्याचा कोलम तांदूळ मला मिळाला. मी वाडा कोलम हे रशियामध्ये मी विकत घेतला. इथे खूप महागडा 1000 रुपये किलोने तो विकत घेतला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जगभरात ज्या वाड्याची ओळख आहे त्या वाडा तालुक्याचा, भिवंडी तालुक्याचा विकास व्हावा. आणि या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही पत्रकार परिषद घेऊन मी माझ्या उपोषणानंतर जे काही आमच्या पदरात पडलं ते जनतेला अर्पण करतो. आणि येत्या काळात वाडा भिवंडी रस्ता हा समृद्ध होईल, चांगला होईल, दर्जेदार होईल, यासाठी आपण प्रयत्न करू, ही ग्वाही देतो आणि थांबतो. आता मला वाटतं तुमचे काही प्रश्न असतील तर त्या उत्तर देण्याला मी तुमच्यासाठी बांधले. किती मिनिट झालं?
चालू करायचं म्हणजे आता हे झालं माझं क्लिअर. तुमचे प्रश्न असतील ना साहेब? याआधी आपलं आंदोलन अनेक आंदोलन झाली या रस्त्या संदर्भात. आता मागे 30 महिन्यापूर्वी श्रमजीवच्या माध्यमातून आंदोलन झालं. त्याच वेळी पण आपण मागणी केली होती, आपण मराठाच आंदोलन केलं होतं की जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करावा, कालावधी टाकावे. तरी त्यावेळी सुद्धा आश्वासन दिलं. आता पुन्हा आश्वासन दिलंय, नक्की काय याच्या पुढे काय होणार? मुद्दा तोच आहे. FIR दाखल करताना त्या वडिलांच्या आईच्या म्हणजे त्या मयत मुलाच्या सोबतीला आम्ही होतो. तुम्हाला आठवत असेल की कुडूसलाच माझा व्हिडिओ आहे, तुमच्याच चॅनलवर माझा व्हिडिओ आहे, तुमच्या संवाद महाराष्ट्रवर माझा व्हिडिओ आहे की यापुढे जर अपघात झाले तर या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि तुम्ही जी बातमी माझी केली त्याच्या एकच महिन्यात तो अपघात झाला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही FIR दाखल करून घेतली. आता FIR साहेब आम्ही दाखल केली, आम्ही मागणी केली, आम्ही लढलो, आंदोलन केलं. निर्णय घेणारे कोण आहेत? निर्णय घेणारे सेक्रेटरी, मिनिस्टर हे खूप मोठी लोक आहेत. आपण लढा दिला आणि बांधकाम मंत्र्यांनी पुन्हा कमिट केलं, लेखी आहे. आपण प्रतीक्षा करू. लढाई संपलेली किंवा सोडलेली नाही. यांच्या आश्वासनाने झालं नाही तर आपल्याकडे शेवटचा पर्याय न्यायालयाचा आहे. आणि यांचा जर हे खरंच भ्रष्ट आहेत, यांच्याबद्दलची रिपोर्टमध्ये जर मेन्शन असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यासाठी शेवटचा पर्याय न्यायालयही वापरायला तयार आहे. पण यांना ब्लॅकलिस्टेड केल्याशिवाय आपण थांबणार नाही सर. आणखी दुसरा प्रश्न आहे की आपण समजूत संघटनेचे प्रवक्ते आहात आणि समजूत संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन केली, परंतु या भिवंडीवाडा महामार्गाचा महत्त्वाचा प्रश्न या संदर्भात समजूत संघटनेचा कुठलाही मोठा नेता आपल्या स्टेजवर आला नाही, विवेक भाऊ सुद्धा आले नाही. नक्की आपल्यावर नाराजी आहे का? सर बघा, मी संघटनेचा प्रवक्ता असतानाही मी प्रमोद पवार स्वतंत्र असं आंदोलन केलं आणि या आंदोलनासाठी मी माननीय संघटनेचे आमचे जे माननीय विवेक भाऊ पंडित असतील, माननीय अध्यक्ष रामभाऊ वारणा असतील, यांची कोणतीही परवानगी मी घेतली नव्हती. जी घटना त्या अपघाताची घडली खुपरीच्या आणि त्याच वेळेस दुकाड फाट्यावरच्या एका मेडिकल कॉलेजच्या रेहान शेख नावाच्या डॉक्टरचा अपघात रस्त्यात झाला आणि तो चिरडला गेला, या गोष्टी जेव्हा मला कळल्या त्याने मी प्रचंड व्यथित झालो. प्रत्येक वेळी प्रश्न मलाच विचारला जायचे, कारण माझा रस्त्याशी कुठलाही संबंध नसताना. मी आमदार नाही, खासदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पण प्रमोद पवारच लोक बोंबलायचे. आणि कारण मी त्या अपघातासाठी लढलोय. आणि जेव्हा असे अपघात होतात आणि मला स्वतःला खूप नैराश्य आणि अस्वस्थता वाटली, म्हणून मी सगळ्या अभिनिवेशांचा त्या क्षणाला त्याग करून माझ्यातला माणूस जागा केला. त्या मरणाऱ्या लोकांच्या वेदना मला कळत होत्या, यश मोरेच्या वेदना, बापाच्या वेदना मला कळत होत्या. आणि मी त्या भावनेच्या आणि त्या वेदनेच्या वातावरणात मी निर्णय घेतला की मी आता एकटा ही लढाई चालू करतो. ज्याचा परिणाम होतील ते होतील, जे सोबत येतील त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय. पण रस्त्याची लढाई मला ही पुन्हा एकदा जनतेची लढाई बनवावी लागेल. जनतेची लढाई बनवण्यासाठी सर्वांना त्यात समावेश करावा लागेल. आणि त्यामुळे हा लढा मी एकट्यानेच एक पाऊल टाकलं. त्यानंतर जे आले नाही आले, सहभागी झाले नाही सहभागी झाले, त्याची उत्तरं मी देऊ शकत नाही. त्याची उत्तरं त्या सहभागी आणि सहभागी नसलेल्या लोकांकडूनच आपण घेतली तर बरी होतील. पण मी माननीय भाऊंची आणि माननीय अध्यक्षाची परवानगी न घेणं ही माझी चूक होती आणि ती चूक मी मान्य करून मी माझ्या लढ्यानंतर जे परिणाम दुष्परिणाम होतील ते स्वीकारण्याची तयारी करून साहेब आंदोलन केलं. शिवसेना उपनेते निलेश सांबरे जे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात, त्यांनी असं सांगितलं की कोणाकडून तरी टेंडर घेऊन म्हणजे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातो, सुपारी घेतली जाते आणि त्यानंतर आम्हाला बदनाम केला जातो. आणि विशेषतः हा सर्व जो खटाटोप आहे तो सुरू आहे सध्या. आता तुम्ही सगळं मी पेपर दाखवले, त्याने उल्लेख केला इगल कन्स्ट्रक्शनने. आता अमराठी म्हणजे कोण? आता इगल कन्स्ट्रक्शन. इगल कन्स्ट्रक्शन कडनं जर ₹1 कामचा आर्थिक हितसंबंध असते तर इगलने या रस्त्यामध्ये बोगस बिलं काढल्यात. काम न करता एक्सेस 100 कोटीची बिलं काढल्यात. हे आम्ही ठामपणे सांगितलं नसतं. माझ्याकडे माहिती मागवण्याची तारीख आणि मिळाल्याची तारीख दोन्ही आहे. माहिती मिळाल्या क्षणी जो पब्लिक करतो, जाहीर करतो, तो ब्लॅकमेलर नसतो. तर माहिती मिळाल्यावर जो दडवतो तो ब्लॅकमेलर आहे. माझं म्हणणं आहे की निलेश सांबरेची इगल बरोबर डील चालू होती. इगल कडनं काम त्याला बायबॅक घ्यायचं होतं, B2B घ्यायचं होतं आणि म्हणून त्याने ही माहिती 16 सप्टेंबरला असतानाही पब्लिक केली नाही. त्यामुळे त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात, त्याच्या स्टेटमेंटमध्ये ते उत्तर आहे की निलेश सांबरे आज सिद्ध झालं की हा ब्लॅकमेलर सुद्धा आहे. म्हणजे आम्ही भ्रष्टाचार असतो किंवा आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमचे दवाखाने बंद पडले असती. तुम्ही जे दवाखाने चालवतायत ती बंद का झाली? सांगतो तुम्हाला साहेब,
आता मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे. मी 2 रुपये क्लिनिक सुरू केला होता का तर जव्हारचे सगळे मजूर अंबाडीला येतात आणि ते काम करताना त्यांना 8 दिवसाने मजुरी मिळते, खर्ची मिळते. त्यावेळेस त्याला दवाखान्यात जायला पर्याय नसतो. अंबाडीला गव्हर्नमेंट सेटअप आरोग्याचं नाहीये, ते भविष्यात झालं तर आपल्याला हॉस्पिटलची गरज पडणार नाही. त्यावेळेस आम्ही 2 रुपये क्लिनिक सुरू केलं आणि माझ्याकडे डेटा आहे. फक्त 2 रुपयात आम्ही मेडिसिन द्यायचं. 2 रुपये क्लिनिक नंतर आम्ही अंबाडीला एक 25 बेडचं हॉस्पिटल सुरू केलं, ज्यात ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही उपचार सुरू केला. पण या रस्त्यामुळे चांगले डॉक्टर्स आम्हाला अवेलेबल होत नव्हते. डॉक्टर्स अवेलेबल न होतल्यामुळे त्या हॉस्पिटलला चालवणं तशा पद्धतीचं कठीण होत होतं. मग आम्ही फक्त 1 महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवलं. आणि तुमच्याच माहितीसाठी सांगतो, मी सगळ्यांनी बातम्या केल्या की मी माझ्या मित्र परिवाराला सोबत घेऊन हॉस्पिटल मधला व्यावसायिक पाठ पूर्णपणे काढून माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे कोणत्याही शासकीय योजनेशिवाय फ्री चालू केलं आणि ते आज ही अविरतपणे सुरू आहे. नो कॅश काउंटर अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण चालू करतो. वैशिष्ट्य म्हणजे निलेश सांबरेचे हॉस्पिटल चालू आहेत ना, तर निलेश सांबरे पेशंटचे आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डवर वेगवेगळ्या योजना चालू करतो. माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे. बोईसरच्या जिजाऊच्याच कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ केला होता की माझ्या आईचं ऑपरेशन मध्ये मला कसं लुबाडलं, मला कशा माझी फसवणूक केली आणि कशा पद्धतीने माझ्याकडे 11-12 लाख रुपये घेतले. हा व्हिडिओ निलेश सांबरेच्या कार्यकर्त्यांनी एका केला होता. त्यामुळे प्रमोद पवारच्या हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू केल्यापासून एक पण माणूस बोलला का तिथे बिल घेतलंय, कारण तिथे कॅश काउंटरच नाहीये, त्यामुळे बिल घ्यायचा प्रश्न नाही. तर प्रमोद पवार त्याचा सामाजिक करिअर त्याग करून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन संन्यास घेईल. त्यामुळे आमच्यावर आमचे हॉस्पिटल चालू राहिले बंद राहिले. एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो, कदाचित भविष्यात हॉस्पिटल मला बंद करावं लागेल, कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत. आम्ही अशा प्रकारचे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिलं काढली असती तर आम्ही ज्युपिटर सारखं हॉस्पिटल चालवलं असतं अंबाडीला. पण आमच्याकडे असे ऑप्शन नाहीयेत. त्यामुळे निलेश सांबरेच्या त्या समाजसेवेची मी तुलना करू शकत नाही. त्याला महिन्याला 100-150 कोटी रुपये असे बोगस येतात. त्यामुळे तो असे 4 हॉस्पिटल चालू करू शकेल. भिवंडीवाडा मनोहर हा रस्ता जो आहे आता इगल सांभाळत आहे, त्यामुळे आमचा या रस्त्याशी आता काही संबंध नाही असं देखील त्यांनी म्हटलं. मी तुम्हाला 4 वर्क ऑर्डरच्या प्रिंट देतो. त्या वर्क ऑर्डर जर खोट्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करावी. कारण माझ्याकडे आरटीआय मागवलेली माहिती आहे, ज्यामध्ये निलेश सांबरेचं नाव असलेली, PWDचं रेफरन्स नंबर असलेली 24/4/2023 ची वर्क ऑर्डर आहे. आणि त्या वर्क ऑर्डर मध्ये खाली शेवटच्या लाईनीमध्ये 5 कॅलेंडर इयर्स 5 वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी, म्हणजे 2028 आणि 2029 पर्यंत जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा या रस्त्याशी संबंध आहे. या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे, कालही ठाम होतो आणि उद्याही ठाम असणार आहे. जाणून बुजून जिजाऊ कन्स्ट्रक्शनला टार्गेट केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शनने रस्त्याची जी कामं घेतली, ती कामं त्याने दर्जेदार पद्धतीने करावी, वेळेत पूर्ण करावी. जी कामं केली तेवढंच बिल काढावं, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. जर त्याने बोगस बिलं काढली तर तो देशाचा पक्का फार मोठा नेता झाला, एखाद्या केंद्रातला मंत्री पण झाला. बघा, परत सांगतो, अशी बोगस बिलं काढून काढून तो जर केंद्रातला मंत्री पण झाला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. तरी त्याच्या विरोधात आम्ही त्याच्या भ्रष्टाचार विरोधात बोलणारच. त्यामुळे त्याने समजू नये की मी कुठला नेता मोठा झालो तर माझ्या भ्रष्टाचारावर पडदा पडेल. राजकीय गोधडीत जाऊन तो फक्त कारवाईपासून वाचू शकतो. ब्लॅक लिस्टेडची कारवाई, विधानसभेतली घोषणा म्हणजे ही कारवाई आहे. मित्रांनो, ही आपली सगळ्यांची फसवणूक आहे, हे मी मान्य करतो की विधान परिषद घोषणा झाली त्या दिवशी तो ब्लॅक लिस्टेड व्हायला पाहिजे होता. पण त्यानंतर त्याने परत 40 कोटीचं काम या रस्त्याचं घेतलं. याचा अर्थ त्याला राजकीय अभय आहे. त्याला राजकारणी पाठीशी घालतात. एक राजकारणी त्याला पाठीशी घालतात आणि दुसरे राजकारणी त्याला घाबरतात. आमच्या स्टेजवर आमदार आले नाही, आम्हाला प्रश्न पडला. जर आमचा स्थानिक आमदार याबद्दल येत नाही तर आम्हाला प्रश्न पडला, बाबा आमदार घाबरतो का दबाव आहे. भिवंडीवाडा मनोहर या रस्त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की मग उपमुख्यमंत्री यांना पाठीशी घालत आहेत? नाही, आता मी कोण आहे सापडलं. मी कोण आहे ते बोलणार नाही. कारण कसं आहे, मी प्रमोद पवार नावाचा एक किरकोळ माणूस आहे. एखाद्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं नाव घ्यायचा मला काय अधिकार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की त्या पक्षात ते गेलेत ना. हा, गेलेत ना ते. आता त्या पक्षात गेले ते कशासाठी गेले ही जगजाहीर आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि ब्लॅक लिस्टची घोषणा झाली. ब्लॅक लिस्टच्या घोषणेसाठी प्रोटेक्शन मिळण्यासाठी कुठे जायला लागेल आणि ते त्या पक्षात गेले. माझी या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांना नम्र विनंती. मी एकनाथ शिंदे साहेबांचा आदर करतो, कारण शिंदे साहेब या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या जिल्ह्याचा माणूस मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे.
श्रीकांत शिंदे साहेबांसमोर मी अंबाडीच्या भाषण केलं ना, मी लपून कुठे युट्यूबवर टाकलं. प्रितेश पटेल साहेबांनी अख्खी व्हिडिओ दाखवली, अनिल पाटीलने अख्खी व्हिडिओ दाखवली. बरोबर बोलतो का मी? माझं भाषण जग जाहीर आहे, आज पण ते लाईव्ह आहे. मी श्रीकांत शिंदे साहेबांनाही सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं की हा तुमची फसवणूक करतो, हा लबाड आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांचा आदर आपल्या जनतेमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे जनतेला प्रश्न पडलाय का शिंदे साहेब अशा माणसाला का पाठीशी घालतात. माझी या निमित्ताने शिंदे साहेबांना विनंती आहे की शिंदे साहेब तुम्ही एकदा ती विधान परिषदेतली घोषणा वाचा, 5 मिनिटं वेळ काढा माझ्यासाठी आणि आमच्या जनतेसाठी, ठाणे पालघरच्या जनतेसाठी. बाबांनो 5 मिनिटं वेळ काढा. मी आमच्या आमदारांना पण सांगेन का आमदार साहेब तुम्ही जरा बसा, कोणातरी बाजूला घ्या आणि परत तुम्ही पण ती 4 पानांचं ते भाषण वाचा. त्या भाषणामध्ये लिहिले मित्रांनो की हा लबाड खोटी बिलं काढतो, ब्लॅकलिस्टेड करा. मी नाही बोलत, माझा यातला एकही शब्द नाहीये. कारण प्रमोद पवार एवढा स्ट्रॉंग नाही की विधान परिषदेचं भाषण ड्राफ्ट करेल. मी साधा किरकोळ माणूस, मी आमदार खासदार काय विषयच नाही माझा. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो आदरपूर्वक की साहेब तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही आमचे पालकमंत्री आहात. मी रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही माझी पालकमंत्री बांधकाम मंत्री होते. मी शिवेंद्रराजे साहेबांनाही विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की बऱ्याच वेळा अशा मोठ्या नेत्यांची असे ठेकेदार दिशाभूल करतात मित्रांनो. अशा मोठ्या नेत्यांना, आता त्या नेत्यांकडे अख्ख्या राज्याचा कारभार आहे. शिंदे साहेब का साधा माणूस आहे का? शिंदे साहेबाला अख्खा महाराष्ट्र बघायचा असतो. तर शिंदे साहेब याच्यावर किती लक्ष ठेवेल. पण शिंदे साहेबांच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना मी सांगेन, प्रकाश पाटील साहेब आणि आमदार सारखी लोक आहेत त्यांना मी सांगेन तर तुम्ही जा आणि तुम्ही साहेबांना सांगा की साहेब ह्या माणसामुळे तुम्ही पालकमंत्री असलेली जनता, ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री ती जनता वैतागले, ती खड्ड्यात आहे, तुम्ही कारवाई करा. आणि अशी कारवाई झाल्यानंतर लोकांचा सरकारवर विश्वास वाढेल. असाही आरोप होतो का तुमच्या उपोषणामागे सळई चोर असतील, छोटे मोठे ठेकेदार यांचा सपोर्ट जास्त आहे? आता मला सांगा सळई चोर आणि रस्त्याचे खड्डे काय संबंध आहे? सळई चोरांना उलटे खड्डे असले का पटकन सळ्या काढायला बरं पडेल. आणि या रस्त्यावरच्या सळई चोरांविरुद्ध सगळ्यात जास्त प्रमोद पवार बोललाय आणि आज पण SP ऑफिस आणि वाडा PI कडे प्रमोद पवारची तक्रार आहे की वाड्यामधल्या सळई चोरांवर कारवाई झाली पाहिजे. वाड्यामधल्या कंपनी चोरांचे फुटेज मी डिक्लेअर केले, फुटेज. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, वाड्यामध्ये आमंत्रण हॉटेलजवळ सुरू असलेला धंदा जर कोणाच्या पाठपुराव्याने बंद झाला असलं, माझ्या पाठपुराव्याने बंद झाला. आणि सळई चोरांशी आपण विरोधच केला आजपर्यंत. अरे हे सळई चोर चोरत असतील 2-5 लाखाच्या सळया, हा सळई चोरांचा बाप आहे. त्यामुळे सळई चोर आणि याच्यात मला फरक वाटत नाही. सळई चोरांसारखाच मी याला गृहीत धरतो की हा फक्त काँग्रेसच्या आतल्या सळया चोरतो आणि ते ट्रक मधल्या सळया चोरतात. त्यामुळे हा पण एक प्रकारचा सळई चोर आहे. निलेश सांबरे यांनी वाडा भिवंडी मनोरस्त्यासाठी उपोषण केलं होतं. पालकमंत्री तेव्हाही 2018-17 मध्ये एकनाथ शिंदे होते. ते स्वतः ते उपोषण त्यांच्या शुभ हस्ते सोडलं होतं आणि तिथपासून आतापर्यंत या रस्त्याची आम्हाला काळजी आहे असे निलेश सांबरे, जिजाऊ कन्स्ट्रक्शन यांचं मत आहे. त्याच्यानंतर हर्षल गंधे यांचंही मत आहे की आम्ही काम चांगलं केलं. बाळकृष्ण ठाकरे असतील, जिजाऊ ठेकेदार असतील, म्हणजे बैल कन्स्ट्रक्शन असतील, यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगले कामं केलं म्हणून PWDच्या अधिकाऱ्यांनी आमची बिलं पास केली. मुद्दा असा आहे, तुमची बिलं पास कोणी केली तर त्यांच्याबद्दल आमचं काही चांगलं मत नाहीये. आमच्या तक्रारी वाचा. जेवढा लबाडीने काम करणारा ठेकेदार असतो तेवढाच लबाड PWDचा अधिकारी असतो. कारण जर PWDच्या अधिकाऱ्यांनी खोटे बिलांवर सही नाही केली तर यांच्यासारख्या चोरांना बिलं मिळणार नाही. आज इगल कन्स्ट्रक्शनला जे बिल एक्स्ट्रा, इगल इन्फ्राला जे पैसे एक्स्ट्रा मिळाले ते इगल इन्फ्राने यांच्या खिशातून हात काढून घेतलेत का? इगल इन्फ्रा एवढंच यांना पैसे देणारे अधिकारी जबाबदार आहेत. आणि तुम्हाला परत सांगतो, हर्षद गांधी असेल, मयूर कन्स्ट्रक्शन असेल, अंबावणे, सगळ्यांची नावं मी वारंवार घेतलेत, कोणालाही मी सोडलेलं नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलंय. त्यामुळे आता जो बदमाश आहे तो चोर आहे त्याच्यावर आम्ही बोलणार, हे बोललेलं आमचं वाक्य. त्याप्रमाणे यांच्या बरोबरच आता इगल इन्फ्राने जे 100 कोटीचा घोटाळा केलाय, अधिकाऱ्यांकडनं आम्ही इतर पेपर मागवले. याच्यावर चौकशी समिती नेमण्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार नाही. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी, यांच्यावर FIR होण्यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या वकिलांना आवाहन करतो की वकिलांनी आता या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे. पारदर्शकपणे हा लढा लढला पाहिजे आणि आमच्याकडे जी माहिती आहे ती वकिलांनी आमच्या सोबत येऊन यांच्यावर क्रिमिनल केसेस कशा दाखल होतील, अधिकारी असतील, इगल इन्फ्राचे कोणी असतील, मालक काय कर्मचारी, यांच्यावर पण क्रिमिनल ऑफेन्सचे गुन्हे दाखल व्हावे यासाठी प्रमोद पवार आणि ही टीम लढणार आहे. त्यामुळे जो सुपाऱ्या घेतो आणि विकला जातो तो तक्रारी दडवून ठेवतो आणि जो
यांच्या एकही रुपयाला बांधील नसतो ना, तो असा उघडपणे चव्हाट्यावर येऊन कागद दाखवतो. हा फरक जर जनतेला कळत नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैवी आपल्या जनतेपेक्षा कोणी नाही. 803 कोटीचा जो हा टेंडर निघाला होता त्याच्या व्यतिरिक्त 100 कोटी काढलेले आहेत की त्या 803 कोटीमध्ये 100 कोटी? आता तुम्हाला अजून एक मी गोष्ट क्लिअर करतो. निमित्त प्रतिनिधींनी खूप चांगला प्रश्न विचारला. 803 कोटीचं टेंडर मिळालं हे पूर्वी 64 किलोमीटरचं होतं, पण डायरेक्ट ते टेंडर कन्वर्ट टू 55 किलोमीटर म्हणजे 55 किलोमीटरचं झालं. कारण जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शनने जो 9 मीटर रस्ता बनवला तो या टेंडर कॉस्ट मधून वगळला गेला. अमाऊंट 800 कोटीच आहे, पण त्याचा टेंडर कॉस्ट मधला रस्ता, आता तुम्हाला हिशोब सांगतो मी. या टेंडर कॉस्ट प्रमाणे 1 किलोमीटरला पूर्ण रस्ता करायला गटर्स, साईड पट्ट्या, रस्ता, सेंट्रल डिवायडर, स्ट्रीट लाईट, मायनर मेजर ब्रिजेस, मायनर ब्रिजर रिपेअर, या कलवर्ट, या सगळ्याचे पैसे आहेत 1 किलोमीटरला 14 कोटी रुपये. तुम्ही लिहून ठेवा. 1 किलोमीटरला 14 कोटी रुपये आलेले आहेत. 55 किलोमीटरच्या रस्त्याला 770 कोटी रुपये आणि मग त्या 770चं टेंडर ऍक्सेस मिळून अबोव टेंडरने हे झाले 803 कोटी रुपये. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जिगल इन्फ्रास्ट्रक्चरने या 5 बिलांमधून रनिंग बिल, अधिकारी खोटे बोलले त्या दिवशी, मी जाहीरपणे सांगतो पत्रकारांसमोर, रनिंग बिल आणि मोबिलायझेशन बिल हे 2 वेगळे पार्ट आहेत. मोबिलायझेशन पेमेंट म्हणजे एखाद्या ठेकेदाराला ते काम लवकर आणि वेळेत सुरू करण्यासाठी दिलेलं बिनव्याजी कर्ज येते. त्यांना सरकारने ते पैसे द्यायचे ऍडव्हान्स म्हणून, कारण त्यांनी पटापट काम करावं. पण ते कधी त्याच्या सगळ्या मशिनरीज वगैरे आल्यावर. तर 165 कोटी त्यांनी रुपये घेतले. म्हणजे जवळपास जिगल इन्फ्रास्ट्रक्चरने 11 ते 12 कोटी काम 4 लेन पूर्ण केलं. त्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट, रस्त्यावरचे डिवायडर, रस्त्यावरचे गटर्स, रस्त्यावरच्या साईड पट्ट्या या 12 किलोमीटर इगलवाने पूर्ण केल्या तर त्याला 165 कोटी रुपये दिले पाहिजे. आता तुम्हीच मला सांगा, 12 किलोमीटर काम पूर्ण झालंय? अजून झाले का पूर्ण 4 लेन? 8 किलोमीटर सिंगल लेन झाले, 2 लेन झाले, बरोबर ना? म्हणजे प्रत्यक्ष हा रस्ता 4 किलोमीटर कॉम्प्लीट झालेला आहे आणि इतर 4-5 किलोमीटर इन प्रोग्रेस आहे. म्हणजे इगलने जर लिगली विचार केला तर इगलने 14-5-70च पकडू आपण. 5 किलोमीटर 100% क्लिअरन्सचे 70 कोटी रुपये बिल घ्यायला पाहिजे होतं, पण इगलने घेतले 165 करोड. याचाच अर्थ त्याने जवळपास 75 ते 100 करोड रुपये एक्सेस घेतले. हे आम्ही लोकांसमोर आणलं, यांनी नाही आणलं. त्यामुळे इगल असो टिगल असो, कोणाच्या बापाचे आम्ही बांधलेले नाही. आम्ही नंगे फकीर आहोत. आम्ही जे चुकीचं आहे त्याविरुद्ध बोलणार. आम्हाला बदनाम करा, आमच्यावर आरोप करा, प्रत्यारोप करा, यांच्या आरोपांवर लक्ष देता आम्ही कामच करू शकत नाही. आम्हाला लोक महत्वाची. ज्या रस्त्यावर मरणारी लोक, त्या मरणाऱ्या हत्या थांबवायच्यात आम्हाला. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, आणि तुम्ही जो हॉस्पिटलचा अनिलजी विषय काढला तो फार जुना व्हिडिओ मला सापडला, तो 2 सेकंदात तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, यांनी सुरुवातच केली निलेश सावरके फोटो पासून. याला मी देव मानतो बघितलेलं आहे, माईक मध्ये ऐका वाटतं. हे बघा, 1 किलो बटाटे वांदे. हा 14 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी देतो, 11 मिनिटाचा. याने सांगितलेला आहे, माझी आई वारली ना, माझ्याकडे 10-11 लाख रुपये घेतले गडबडीच्या हॉस्पिटलमध्ये, माझं कुटुंब उद्ध्वस्त झाला. हा पोरगा बोलतो, मी ओळखत पण याला बाबा कोण आहे, अजून व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नसेल तर माझ्याकडनं घ्या. या व्हिडिओमध्ये अख्खी इज्जत यांची काढलेली, बरोबर ना? त्यामुळे हॉस्पिटल बद्दल तर तुम्ही बोलूच नका रे. काय बोलता? माझं म्हणणं, इगल कंपनीकडून जे अधिकारी आहेत त्यांचे, ते अप्रत्यक्षपणे सांगतात की आम्हाला हा जो रस्ता करताना अनेक अडचणी निर्माण होतात. बरोबर. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांनी तो रस्ता खुला करून द्यावा, अतिक्रमण काढून द्यावं, बरोबर, किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, केबल लाईन गेलेल्या आहेत, महावितरणाच्या लाईन गेलेल्या आहेत, या बाजूला करण्याचं काम कोणाचं आहे? तर त्या काम होत नाही तोपर्यंत आम्हाला कामाला अडथळा निर्माण होईल. यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. तर आपल्या माध्यमातून काय सांगते? मी तुम्हाला तेच सांगितलं मगाशी की जी आपण कमिटीची मागणी केली आहे, या कमिटीचं कारणच ते आहे की अशा पद्धतीने पीडब्ल्यूडीने उत्तर नाही दिलं पाहिजे. जेव्हा रस्त्यावर काम करताना अडचण येईल तर ते शासकीय काम आहे. कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी खंडणी मागत असेल, कोणी कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांचं काम बंद पडत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. या चोर जे लबाड आहेत असे अशा पद्धतीने वापर करतील काम बंद करण्यासाठी, अडचणी आणण्यासाठी. तर माझं म्हणणं स्पष्ट आहे तुमच्या माध्यमातून की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने लिगल काम करावं, इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर प्रमाणे काम करावं, एस्टिमेट प्रमाणे काम करावं. त्यांना अशा अडचणी आल्या तर त्यांनी फौजदारी कारवाईसाठी आम्ही त्यांना मदत करू.
पीडब्ल्यूडीने त्यांना मदत केली पाहिजे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. जनतेने त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून तर त्याची मी सांगतो, ही कमिटी झाली ना तर याच्यावर नियंत्रण राहील. दर महिन्याला ते विषय येतील. आता अजून तुम्हाला गोष्ट सांगतो ज्याच्यावर आपल्याला पाठपुरावा आहे. हे टेंडर परिपूर्ण नाही. टेंडर कॉपी कुठे? या टेंडर कॉपी आहेत, या 3 टेंडर कॉपी आहेत. या 3 टेंडर कॉपी आम्ही स्टडी केल्या. आमच्याकडे निवृत्त अभियंता माननीय पाटील साहेब आहेत की जो माणूस देयाने पछाडलेला आहे की त्याचं म्हणणं आहे की वाडा भिवंडीचे भाऊ खड्डे आणि ही परिस्थिती बदलली पाहिजे. आम्ही अभ्यास केला. या टेंडरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत. टेंडर बनवण्यासाठी लाखो रुपये गव्हर्नमेंटने दिले थर्ड पार्टी एजन्सीला. त्यांनी लाखो रुपये उकळले पण टेंडर चांगले बोलले नाही. मी माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले यांना बोललो की आमच्या शिष्टमंडळाबरोबर तुम्ही एक बैठक लावा आणि या टेंडरमध्ये ज्या आमच्या सूचना आहेत ते टेंडर झालं म्हणजे काय, ते एखादा कायदा बनवून ते मोकळा झाला नाही, पारित नाही झाला. हे टेंडर आहे. टेंडरमध्ये अशा दुरुस्त्या होतात, टेंडरमध्ये असे बदल होतात. तर आपल्या रस्त्याला काय काय आवश्यक आहे, आपल्या रस्त्याला फॉर एक्झाम्पल कुडूस फ्लायओव्हरसाठी पैसे नाही. कुडूसला फ्लायओव्हर पाहिजे की नको? तर पाहिजे. वाडा खंडेश्वर नाक्यासाठी फ्लायओव्हर नाहीये. अनगाव मापुलीला फ्लायओव्हर नाहीये. तर ते फ्लायओव्हर झाल्यासाठी टेंडरमध्ये दुरुस्ती करावी लागेल. टेंडरमध्ये ज्या युटिलिटी वर्क्स आहेत, तुम्ही मगाशी बोलले जे वायर उचलणं, या तारा पोल शिफ्टिंग करणं, यासाठी पुरेसा निधी नाहीये. तो निधी कशा पद्धतीने वितरित केला याचं स्पेसिफिकेशन नाहीये. त्यामुळे रस्ता झाल्यावर रस्त्यामध्ये प्रॉपर लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये तुमच्या इंटरनेटच्या लाईन गेल्या पाहिजेत, रस्त्यामध्ये प्रॉपर गटरचं ड्रेनेज प्लॅनिंग झालं पाहिजे, स्ट्रीट लाईट पाहिजे रस्त्यावर. आपल्याला 800 करोडचा निधी, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो आजच, तुम्ही सांगाल प्रमोद पवार काहीतरी बोलतो. हा 800 करोड मध्ये हे काम होणार नाही. हे बरोबर गोल गोल फिरून काम डिले करून 1042 कोटीची प्रशासकीय मान्यता आहे ना, हे बरोबर 1042 कोटी काढतील. हा माझा शब्द लिहून ठेवा. छोटा माणूस तुम्हाला काही सांगतो, लिहून ठेवा. बरोबर हे अधिकारी आणि ठेकेदार मिळून 1042 कोटी लुबाडतील. आपलं म्हणणं आहे 1042 कोटी लुबाडू दे, पण ते पैसे आपल्या कामाला लागले पाहिजे, यांच्या बदमाशांच्या घशात नको. स्ट्रीट लाईट असतील, प्रॉपर फ्लायओव्हर असतील, प्रॉपर साईड पट्ट्या असतील, प्रॉपर स्पेशियस रस्ता असेल, 4 लेन रस्ता असेल आणि त्याचं कॉन्क्रीट चांगलं असेल. या रस्त्यात वाड्यावरून माझा विद्यार्थी परीक्षेसाठी ठाण्याला सहज गेला पाहिजे. वाड्यावरून माझा क्रिकेटर, माझ्या मित्राचा मुलगा क्रिकेट खेळतो, माझा मित्र त्याला पहाटे 4 वाजता घेऊन जातो. इथे अमित भाऊ आलाय का? अमित आहे इथे ना, अगुडे भाऊ. त्याचा मुलगा, भावाचा मुलगा हा मुंबईला तो नेतो कुठे, बोरिवलीलाच आहे. पहाटे 4 वाजता निघतो, तेव्हा तो सकाळी 7 वाजता पोहोचतो. माझ्या वाडा तालुक्यातले प्रचंड तरुण पोरं हुशार आहेत, प्रचंड खेळाडू वृत्तीची पोरं आहेत. मुंबई ठाण्यामध्ये ते ग्राउंड्स आहेत, परीक्षा द्यायला पोरं जातात, MPSC UPSCच्या असतील किंवा नीटच्या असतील. वाडा भिवंडीवरून ठाण्या मुंबईचा प्रवास सहज झाला पाहिजे. जेव्हा माझ्या वाड्यामध्ये एखाद्या गरोदर महिलेच्या पोटात दुखेल, जरा तिला डिलिव्हरीला ठाण्याला न्यायचं, भिवंडीला न्यायचं असेल तर ती सहजरित्या तिथे जाऊन डिलिव्हरी झाली पाहिजे. एखाद्या माझ्या उपचार पेशंटचा श्वास कोंडलाय, त्याला चांगलं ICU ची ट्रीटमेंट पाहिजे, तर तो चांगल्या ऑक्सिजनची अँब्युलन्स घेऊन या रस्त्यामध्ये सुकर आणि त्याचा प्राण वाचेल अशा ठिकाणी तो पोहोचला पाहिजे. साहेब, ही माझी मागणी. रस्त्यावर मरणाऱ्या माणसांच्या बद्दलच्या माझ्या वेदना जोडल्या. या चोर ठेकेदारांशी मला काय घेणं नाहीये, या लबाड कोट्या दिशांशी माझा काय संबंध नाहीये. माझं बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला मी उत्तर जाईल. माजी खासदार कपिल पाटील साहेब होते, त्यांच्या हस्ते जेव्हा या रस्त्याचं भूमिपूजन झालं त्या दरम्यान 1100 कोटीचा हा रस्ता मंजूर करण्यात आला असं जाहीर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आता 803 कोटीचा हा टेंडर आपण पाहतोय. या टेंडरच्या प्रोसेसमध्ये जे उर्वरित कामकाज बाकी आहे, जे सुप्रीम कंपनीकडून झालं नाहीये, उदाहरणार्थ पाली असेल, तिथला ब्रिज त्याच्यानंतर पुढे आणखी एक ब्रिज आहे, असे जे ब्रिज अपूर्ण आहेत ते ब्रिजचं सुद्धा टेंडर मध्ये दिलं असेल. म्हणजे आता त्याच्यामध्ये टेंडर मध्ये जे काम होईल ते काम सुद्धा या इगल कंपनीलाच करावायचं आहे की जे मागील ठेकेदार आहेत ज्यांची बिलं बाकी आहेत त्यांचा हा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह. सर, कसं आहे माहिती आहे का, आता जबाबदारी पूर्ण इगलकडे आली 55 किलोमीटरची. उर्वरित 9 किलोमीटरची जबाबदारी आणि DLP आली, जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि मयूर. ते असं सांगू शकत नाही आता इगलला काम मिळालं आमच्या हातवरती. 55 किलोमीटर इगल आणि 9 किलोमीटर हे दोघं, हे परत लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे बोलता जे मायनर मेजर ब्रिज साठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली नाही. अगदी तुरळक निधी, मी तुम्हाला सांगतो किती निधी ते, अगदी ट्रान्सपरंटली सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे यासाठी त्यांनी आपले साहेब आपण काढलं ना ते आहे ना, हे बघा
यामध्ये अंबाडी भिवंडी तुमचं वाड्याचं आहे ना, मी सगळ्या स्टेटचा आम्ही अभ्यास करून ठेवलेला आहे. वाडा मनोर ना, वाडा मनोर मध्ये इकडे बघा, या वाडा मनोरसाठी त्यांनी ठेवलेले आहेत जवळपास 23.35 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये त्यांनी 7,21,00,000 रुपये मायनर ब्रिज साठी ठेवले आणि 14,46,00,000 रुपये बॉक्स कल्वर्ट साठी मेजर ब्रिज साठी पैसे ठेवलेले नाही. बरोबर आहे. जवळपास 310 कोटीचं त्यांचं हे आहे, तिकडचं सिव्हिल वर्क आहे. म्हणजे वाडा म्हणून रस्त्याचे ब्रिज आहे तिथे ब्रिज साठी पैसे ठेवलेले आहे. हे टेंडरचं अनालिसिस आहे. तुम्ही जे बोलता तो प्रश्न बरोबर आहे. याचा अर्थ टेंडर मध्ये सुधारणा पाहिजे. टेंडर हे झाला पाहिजे, रिव्हर्स झाला पाहिजे. त्याच्यावर पुन्हा आपल्या सूचना घेतल्या पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आपला रस्ता आहे, आपण ठरवायचंय आपला रस्ता कोण. आपला रस्ता मुंबईवाला नाही ठरवणार. आपल्या रस्ता आपलं भविष्य मुंबईवाला ठरवून द्यायचं का. कपिल पाटील साहेबांनी त्या काळात प्रयत्न केले, आपण इकडे नाकारतो. कपिल पाटील खासदार होते, कपिल पाटलांनी पाठपुरावा केला आणि भूमिपूजन केलं. कपिल पाटलांनी केलं यावेळी नाकारतच नाही. पण कपिल पाटला आणि त्यांच्या सगळ्या लोकांना मला सांगणं आहे की तुम्ही फक्त रस्ता मंजूर करून आणला आणि थांबले का. तुम्ही अजून त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करा, नुसते थांबून बघू नका. तुम्ही रस्ता जर मंजूर करून आणलाय ना तर त्या रस्त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी तुमचं योगदान पाहिजे. मी तुमच्या निमित्ताने कपिल पाटील साहेबांना पण आवाहन करेन, बाळ्या मामा खासदार त्यांनाही मी आवाहन करेन. आमदारांना आवाहन करू की नको मला प्रश्न पडलाय. तुम्ही सांगत असाल तर करेन, नाही तर नाही करत. काय करू ना करू, सोडून द्या. तर यांना आवाहन काय करेन मी की तुम्ही तुमचे राजकीय जे कलगीपुरे आहेत ते बाबा दोघांनी बाजूला ठेवा आमच्या या प्रश्नासाठी आणि जरा मॅच्युरिटीने शांतपणे विकासाच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्टिव्ह माइंडने विचार करा की एका क्षणासाठी वाडा भिवंडीसाठी सगळे वाद बाजूला. या रस्त्याचं टेंडर चांगलं होऊ दे, या रस्त्याचं काम चांगलं होऊ दे. आमच्या जनतेचा 14 वर्षाचा वनवास संपू दे. म्हणून बाबा तुम्ही या बसा, आम्हाला बोलवा, आम्ही येतो. आम्ही शेवटच्या खुर्चीत बसू, तर आम्ही किरकोळ आहेत, आम्ही छोटी मोठी आहेत. आम्ही वाटल्या चटईवर बसू, चटईवर बसून आम्ही आमचे मुद्दे मांडू आणि आमचे मुद्दे ऐका. या जिल्ह्यातला भूमिपुत्र तरुण काहीतरी सांगतो ते ऐका की आम्हालाही कळतं आमचा विकास कशात दडलाय. आमच्या रस्त्यावर आमचे काय काय संबंध आमच्या लोकांचे आहेत, आमच्या शेतकऱ्याचे काय आहेत, विद्यार्थ्यांचे काय, याचे वेदना आहेत आम्हाला. तर तुम्ही पत्रकार मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आउट ऑफ बॉक्स चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांनी विचार करा. कारण तुम्ही सगळे प्रवासी, तुम्ही माझ्या बातम्या लावाल, ते व्हिडिओ लावाल, हे सगळं मला मान्य आहे. पण त्या पलीकडे आपल्याला एक मोहीम करायची. आपल्याला या टेंडरमध्ये दुरुस्ती आणि श्वेतपत्रिका, त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे, जनतेची मदत पाहिजे की आपण सह्यांची मोहीम राबवू. आपण जिल्हाधिकाऱ्यांना सह्यांचं पत्र देऊ, 1000, 2000, 5000 सह्यांचं, की तुम्ही या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा आणि या टेंडरमध्ये आवश्यक दुरुस्ती करा. आमच्या कुडूसला फ्लायओव्हर द्या, आमच्या खंडेश्वर नाक्यावर फ्लायओव्हर द्या, आमच्या आनगाव मापोला फ्लायओव्हर द्या आणि आमचे जे प्रीतेजींनी उल्लेख केलेले जे मेजर ब्रिज आहेत, 4 ब्रिज आहेत, 4. अंबाडीच्या ब्रिजवर 2019लाच खड्डा पडलेला. पुढारीला बातमी आहे, IPL ला बातमी स्वतः केली होती. मी तिथे ताडपत्री उघडलेली यांची, मी आणि हे माझे सहकारीच होते. आम्ही ताडपत्री उघडून दाखवलं की ब्रिजला होल पडलाय. तो ब्रिज राहणार आहे 10 वर्ष. देहरजेचा ब्रिज राहणार आहे, पिंजाळचा ब्रिज राहणार आहे, वैतरणीचा ब्रिज राहणार आहे. त्यामुळे हे सगळे ब्रिज नव्याने झाले पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट कोणाला पण द्या. रिलायन्स सारख्या चांगल्या कंपन्या आणा, या चोरांना का देऊ, भ्रष्टाचारांना, चांगल्या माणसाला द्या. पण आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा. या सगळ्यावर फिरून फिरून आमचा अंतिम मागणी तीच आहे की वाडा भिवंडी रस्ता हा दर्जेदार झाला पाहिजे, खड्डेमुक्त झाला पाहिजे, अपघातमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आम्ही मिळून यापुढे ही जनतेची लढाई लढू आणि ती लढाई आपण रस्ता पूर्ण होईपर्यंत, रस्त्याचं काम सुरू होऊन आपल्या रस्त्यावर आपल्या गाड्या धावेपर्यंत थांबायचं नाही, एवढी माझी अपेक्षा आहे. एक रॉकेट फायर प्रश्न आहे. भिवंडी मनोर रोड जो चालू आहे आता इगल कंपनी तर्फे, त्याच्यावरती तुम्हाला जे मातीची जी भरणी लागत आहे, ती मातीची भरणी डोंगस्त्या गावातून घेण्यात येत आहे, डोंगरामधून. तर ते डोंगस्ता गाव जे आहे ते इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे. तर त्याची रॉयल्टी न काढता तुम्हाला बोलतो ते इगल कंपनीने प्रायव्हेट लोकांकडून बोलतो जी मातीची भरणीकडे केलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये मंडळाधिकारी कुडूस यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का पंचनामा करून आम्ही तहसीलदारांना रिपोर्टिंग केलं आहे, बरोबर आहे. पण त्यांना खूपच दिवस झाले, अजूनपर्यंत त्याचा अपडेट आलेला नाही तो म्हणतो. तर या संदर्भामध्ये जे आहे ना, आणि त्याच्या बाजूलाच जिकडून आता भरणी घेतलेली आहे त्याच्या बाजूला स्वतःची माझी एक जागा आहे तुम्हाला बोलतो. आणि माझी पण त्यांना माती द्यायची इच्छा आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे का याच्यामध्ये फॉरेस्टची NOC कंपल्सरी आहे आणि इको सेन्सिटिव्ह झोनची इको सेन्सिटिव्ह असताना इथून तुम्हाला परवानगी भेटणार नाही. तर मग ज्या ठिकाणून तुम्हाला तो
अगोदर जी माती उचललेली आहे मग ती माती कशी का उचलली आणि आमची माती खरेदी करण्यासाठी त्यांना कंपल्सरी फॉरेस्टची एनओसीची गरज का पण? माझा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी आता माती कुठून उचलायची ना कुठून नाही हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त लीगल इन्फ्रास्ट्रक्चरने सगळ्या लीगल परवानग्या घेऊन ती माती उचलली पाहिजे. पहिलं प्राधान्य आपल्या परिसरातले जे माती देण्यास इच्छुक शेतकरी आहेत त्यांना दिलं पाहिजे. पण ती माती उचलताना त्यांनी सगळ्या नियमांची पालन केलं पाहिजे. जर त्यांनी पायबंदी केली असेल तर तुम्ही आम्हाला निदर्शन आणून द्या. आम्ही अधिकाऱ्यांना सांगू की त्यांच्यावर कारवाई करा आणि ती कारवाई शासनाच्या सगळ्या नियमांना धरून असेल. जर त्यांनी रॉयल्टी बुडवली असेल तर त्यांच्यावर दंड आकारणी केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जाहीरपणे वाडा भिवंडी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गावर वेगवेगळ्या माध्यमातून टीका होते. काही वेळा तर सोशल मीडियावर कर्णाच्या रथाचं चाक अडकलं, अशा वेगवेगळ्या म्हणजे ही बदनामी आपलीच होते. एकीकडे पाहायला गेलं तर समृद्धी महामार्ग आणि बडोदा महामार्ग या दोन महामार्गाचे काम खूप जलद गतीने होत आहे. मग ह्या वाडा भिवंडी मनोर महामार्गाचे कामच का संथ गतीने होते? साहेब याचं सरळ साधं उत्तर आहे ब्लॅकमेलिंग. सांगू कशी? इगल इन्फ्रास्ट्रक्चरला 800 कोटीचं टेंडर मिळालं पण इगल इन्फ्रास्ट्रक्चर वाड्यामध्ये काम सुरू करते, भिवंडीला का करत नाही? संथ गतीने का करते? कारण इगल इन्फ्रास्ट्रक्चर पण लबाड कंपनी. इगल इन्फ्रास्ट्रक्चरने टेंडर भरलं आणि वरच्यावर त्यांनी 30 कोटी कमवले. आता त्यांचा प्लॅन असेल की काम न करता अजून 5-50 कोटी कमवायचे ना हे काम कोणाला तरी विकायचं. आणि हा जो भ्रष्ट ठेकेदार आहे हा त्यांची सगळी ही माहिती गोळा करून रॉयल्टी याची त्याची आता खोट्या बिलांची हा त्यांना ब्लॅकमेल करतो. माझा स्पष्ट आरोप आहे की इगल इन्फ्रास्ट्रक्चरला या माणसाने ब्लॅकमेल केल्यामुळे आतापर्यंत काम रखडलं. कारण मला काही लोकांनी माहिती दिली की ज्या त्यांच्यामध्ये खदानीच्या त्यांच्या काही रेट्स आणि परवानगीमध्ये काही प्रॉब्लेम आले त्यातही याचाच हात होता. कारण याला ते काम पाहिजे होतं. मित्रांनो, कामाची हव्यासा, भ्रष्टाचाराच्या पैशाची हव्यासा जेव्हा लोकांना असते ना तेव्हा लोकांना रस्त्यावरचे अपघात दिसत नाही, रस्त्यावर मरणारी लोक दिसत नाही, लोकांचे हाल दिसत नाही. त्यांना फक्त खोटी बिलं काढायची असतात. हा हव्यास आणि या हव्यासापायी वाडा भिवंडी रस्त्याचं काम संथ गतीने झालंय. इगल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल मी कुडूसला प्रितेशजी आणि गुरविंदे साहेब तुम्हाला आठवत असेल की मी कुडूसला बोललेलो की इगल इन्फ्रास्ट्रक्चरने काम डिले पिरियडने केले, त्यांना रोजचा 3 लाख रुपये दंड आकार. तुम्हाला आठवत रेकॉर्डमध्ये त्यांनी जर काम लेट केलंय आणि केलेच नाही. माझी या निमित्ताने पीडब्ल्यूला विनंती, याच्यावर आम्ही पाठपुरावा करताना इगल बद्दल आम्ही क्रिमिनल ऑफेन्सची मागणी करतो. कोणी केलं पाहिजे? अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. कोण बोललं पाहिजे? नेते मंत्री बोलले पाहिजे. आमच्यासारखी किरकोळ माणसं बोलून फायदा नाही, पण तरी आम्ही लढाई लढू. आम्ही वकिलांना आव्हान त्यासाठी केलं. इगलने काम लेट केल्यामुळे त्यांना पॅनल्टीची प्रोव्हिजन. एक रॉकेट फायर प्रश्न आहे. वाडा भिवंडी मनोर रस्त्यावर हर्षद गंदे, मयूर कन्स्ट्रक्शन, जिजाऊ कन्स्ट्रक्शन आणि अजून काही कन्स्ट्रक्शन काम करतायत. तुमच्या उपोषणामध्ये तुम्ही जाहीरपणे बोलला होतात जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार निलेश सांबरे, मला विकत घ्यायची तुझी अवकात नाही आहे, तुम्हाला ऑफर दिली असेही तुम्ही म्हणालात. फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शनने ऑफर दिली होती की बाकीचे ठेकेदार सुद्धा होते? नाही, बाकीचे कोण ठेकेदारने आपल्याकडे ऑफर दिली नाही, काही संबंध नाही. याच्या काही बगल बच्चाने इकडनं तिकडनं निरोप पाठवलेले. आता त्या तपशिलात मला, कारण आपल्या ज्या गावाला जायचं ते तो रस्ता का विचारायचा, हे जे आमच्या गाड्या घोड्या काढतात ना, म्हणून मी सांगितलं की आमच्या मार्ग लागू नका, आमच्या गाड्या घोड्यावर येऊ नका. आम्ही जर गाड्या घोड्यांवर आलो ना तर तुम्हाला परवडणार नाही. आम्ही टू बी पॉईंट बोलतो ना. मी तुम्हाला काल बोललो आणि आज बोलतो आणि उद्या पण तेच बोलेन. आणि मी गेले 11 वर्ष हेच बोलतो. 2019 पासून जेव्हा लवाड्या सुरू केल्या तेव्हा पण तेच बोलतो. तुम्ही माझा व्हिडिओ चेक करा, माझी स्टेटमेंट बदललेली नाही, माझी भूमिका बदललेली नाही. मी तेच बोललो की प्रमोद पवारला विकत घेण्याची त्याची अवकात नाहीये आणि कोणाचीच अवकात नाहीये. कारण मला विकत घेऊन काय पडलंय? मला जगण्याला जेवढे पैसे लागतात, परत समजा ऐका, मला जगण्याला फिरण्याला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे चांगल्या मार्गाने कमवायचं शिक्षण मी घेतलंय. तेवढी क्वालिटी माझ्यात आहे. तेवढा शिक्षण, पात्रता, दर्जा आणि व्यवसाय माझे आहे. त्यामुळे तुझ्यासारख्या लबाड माणसाकडून पीडब्ल्यूचे पैसे खाऊन मातबर झालेल्या यामावर दूध विकता विकता तू पीडब्ल्यूचे एवढे मोठे ठेके 2 लाखाच्या मोऱ्या बांधणारा तू 300 करोड झाला, तर त्याला मी उत्तर द्या काय पडलेले? तू विकत घेऊ शकत नाही, मला हे माझं ठाम मत आहे. नक्की महामार्गावर सरकारी दरबारी दुर्लक्ष होत आहे का? का दुर्लक्ष होते माहित तुम्हाला? आपल्याला गृहीत धरलं जातं मित्रांनो. वाडा भिवंडीची जनता ही किडे मुंगे आहेत. आपण तुम्ही जाऊन बघा ना मुंबईला, वाडा हा तू उद्या ये. आज मला एक सकाळी माझा मित्र बोलला वाड्यातला, खूप चांगला बोलला की आपल्याला गृहीत धरलं जातं. आणि आतापासून नाही, गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला चांगली लिडरशिप नाही, आपल्याला चांगला नेता मिळाला नाही.
जो आपल्या परिसराचा स्टेटस वरती वाढवेल हे सरकार आपल्याला गृहीत धरतं. पश्चिम महाराष्ट्रात गृहीत धरतं का हो? नाही धरत. तिकडे साधा एक रस्त्याचा प्रश्न उभा राहिला तर जनता पेट्रोल उठते आणि सरकारला धावत जावं लागतं. कोल्हापूरला टोल जाळलेलं तुम्हाला आठवत असेल, टोल बंद करायला लागला सरकारला. हा टोल आपण बंद केला आंदोलनाने. बाकी कुठले प्रश्न आपल्या लोकांनी हाताळले? आपल्या भागाला, वाडा भिवंडी परिसराला चांगली लिडरशिप नाहीये, सर्व समावेशक विचार करणारा नेता नाहीये. ही आज तुम्हाला जी मी माहिती दिली किंवा 2 पत्रकार परिषदामध्ये मी जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला इथल्या आमदारांनी द्यायला पाहिजे होती, इथल्या खासदारांनी द्यायला पाहिजे होती, इथल्या जिल्हा परिषदच्या नेत्याने द्यायला पाहिजे होती. ती तुम्हाला एक साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला प्रमोद पवार देतो. हे शोकांतिका नाही का? आपल्या जिल्ह्याच्या विकासाची व्याख्या यांना माहिती नाही. फक्त यांना तोडाफोडीचं राजकारण करायचं, आपली उखळ पांढरी करायची, आपल्याला एखाद्या सोसायटीचं चेअरमन पद मिळावं, आपल्याला एखाद्या जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष पद मिळावं, आपल्याला एखाद्या पक्षाचं तालुका अध्यक्ष पद मिळावं, एवढीच त्यांची खटपट आहे. आपल्या भागाला चांगली लिडरशिप नाही म्हणून आपल्याला दुय्यम स्थान आहे. तुमच्या उपोषणाला खूप चांगली पब्लिसिटी आणि क्रेज मिळाली म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील आंबाडी नाका या ठिकाणी आपलं उपोषण झालं आणि ही क्रेज एवढी वाढली की पालघर लोकसभेचे खासदार त्या उपोषणापर्यंत पोहोचले. आणि नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये गणेश नाईक पालकमंत्री आहेत, ते जनता दरबार घेतात. पालघरला घेतला, विक्रमगडला घेतला. तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वाडा भिवंडी ग्रामीण भागातील समस्या आणि या रस्त्याच्या समस्येबद्दल जनता दरबार घ्यावा का? तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा गोष्ट तुम्हाला सांगतो, मी व्यक्तिगत जनता दरबार या मताशी सहमत नाही. दरबार कोण भरवायचं तुम्हाला माहिती आहे? दरबार राजे महाराजे भरवायचे. आपल्याकडे लोकशाही. मी कोणाला विरोध करत नाही. गणेश नाईक साहेबांचं मी नाव घेतो की अतिशय चांगला माणूस आहे आणि अतिशय या वयात ही ज्या स्पीडने गणेश नाईक साहेब काम करतात त्यांना सेल्यूट आहे. पण माझं म्हणणं ही काय पद्धत या लोकांनी लावली दरबार घ्यायची? तुम्ही जनता संवाद घ्या, जनता दरबार नका घेऊ, जनता संवाद घ्या, जनतेशी संवाद साधा ना. प्रश्न तेच पद्धतीच्याच पद्धती. तर त्याचं माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की आपल्या जनतेला व्यासपीठ नाही. पण त्या निमित्ताने मी गणेश नाईक साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी पालघरला अशा पद्धतीचे संवाद सुरू केले. त्याला नाव जरी दरबार असेल तर त्याचा उद्देश तोच आहे की ते संवाद करतात आणि असे संवाद झाले पाहिजे. आपल्या मंत्र्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे, आपल्या मंत्र्यांना आपण जाब विचारला पाहिजे आणि आपल्या मंत्र्यांनी तो उत्तर दिलं पाहिजे. ते जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याला सदृढ लोकशाही म्हणत नाही. जनता संवादमध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे निलेश सांबरे हे उपनेता म्हणून यावेत की ठेकेदार म्हणून यावेत? आपली भूमिका काय? तो त्यांचा तो किरकोळ विषय, त्या किरकोळ विषयाला जनता दरबार काय स्थान द्यावं हे आपण ठरवणार आहे. तो किरकोळ ठेकेदार आहे, त्याला फार महत्व देऊ नका. ओके, थँक्यू.